हो. करा सुरू. नमस्कार. नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आजच्या प्रमुख वक्त्या आरतीताई, त्यांचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि दिलासा विरंगुळ्याचे सर्व सभासद, पदाधिकारी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपल्याकडे सौ आरती निरंजन मुनीश्वर या आलेल्या आहेत. त्यांचं परत एकदा स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शंखनादानं करावी यासाठी विजय ढेंगे आहेत. विजय ढेंगे यांना विनम्र प्रार्थना करते की ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं जे काही शुभ आगमन आहे ते शंखनादाने करावं. धन्यवाद ढेंगेजी. आजच्या अत्यंत सुमधुर आपल्या या शंखनादानं कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आता विरंगुळ्याचे सर्व श्री खानोलकर सरांना नम्र प्रार्थना आहे की त्यांनी आरती त्यांची डिजिटल ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आरतीताई, सौ आरती निरंजन मुनीश्वर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की एक बलाढ्य सेलिब्रिटी आमच्या बरोबर बऱ्याच काळ आहेत. आमच्या बरोबर म्हणण्यामागचा उद्देश आहे परिवर्तन महिला संस्था, त्याच्या ज्योतिताई पाटकर याही तुमच्या एक मैत्रिणी आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे बरंचस. त्याचबरोबर अपर्णाताई चिटणीस, ह्या दोघी आपल्या बरोबर आता नाहीये, पण तुम्ही तो स्नेह, ते प्रेम तसंच ठेवलं आहे आणि तुम्ही आमच्यासाठी वेळ काढता. तर हा आम्हाला गर्वाचा विषय आहे की डोंबिवलीतल्या म्हणजे सर्व परिचित, सर्व मराठी दूरदर्शन मालिका म्हणा, पूर्वीचं हॅलो सखी म्हणा, यांच्यामुळे सर्व परिचित व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. आता आपण त्यांची डिजिटल माध्यमातून थोडी ओळख करून घेऊया. सामाजिक 1994 पासून संयुक्त महिला मंडळ मातृमंदिर या संस्थेतून सामाजिक कार्याला सुरुवात. त्यामध्ये जनजागृतीसाठी, व्यसनमुक्तीसाठी पथनाट्यातून सहभाग. 2000 साली ठाणे समाचार व आपण कार्यकाळ बघतोय. 2000 साली ठाणे समाचार व नवी मुंबई वाशी समाचार या केबल वाहिनीवरून वृत्त निवेदिका म्हणून काम केले. सप्टेंबर 2000 पासून सह्याद्री वाहिनीच्या थेट प्रक्षेपण लाईव्ह असलेल्या हॅलो सखी या मुलाखत विषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. या कार्यक्रमातून साधारण 250 पेक्षा अधिक मुलाखती घेतल्या आहेत. त्या मुलाखतीमध्ये प्राध्यापक शिवाजीराव भोसले, विद्यावाचस्पती शंकररावजी अभ्यंकर, ज्येष्ठ साहित्यिक रामकाका शेवाळकर, ज्योतिर्भास्कर, जयंतराव साळगावकर, अभिनेत्री वंदना गुप्ते, रेणुका शहाणे, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, सिने दिग्दर्शक श्रावणी देवधर, अनेक मंत्री, अधिकारी, स्वयंसेवा संस्था, घरातून अर्थार्जन करणाऱ्या स्त्रिया यांचा सहभाग त्या हॅलो सखीमध्ये होता. त्याचबरोबर अनेक मान्यवरांची त्यांनी प्रशंसाही मिळवली. आतापर्यंत अनेक कार्यक्रमाचे निवेदन, सूत्रसंचालन केले आहे. त्यात महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोहळ्याचे आणि माननीय उपमुख्यमंत्री कैलासवासी RR पाटील म्हणजे आपले आबा यांच्या पोलीस मित्र सोहळ्याचे असे उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे.
अनेक भावगीत, सिनेगीत कार्यक्रमांचे निवेदन, मोठमोठ्या समारंभात सूत्रसंचालन केले आहे. ऍडव्होकेट शशांक देशपांडे यांच्याबरोबर कायद्याचे बोलू काही हा कायदेविषयक कार्यक्रमात सहभाग आहे त्यांचा. त्यांचे स्वतःचे काही कार्यक्रम आहेत. संत एकनाथ आहे, सावरकरांच्या तेजो शलाका याचे व्याख्यान आहे, आनंदीबाई पेशवे आहे, एक कथा व एक व्यथा आणि तेजस्विनी द्रौपदी हे एकपात्री प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत. त्याचे काही फोटोग्राफ आपण नंतर बघणार आहोत. अंकुश चौधरी यांच्याबरोबर स्त्री या मालिकेतून भूमिका केली आहे. सुबोध भावे यांच्याबरोबर एकलव्याची शाळा या लघुपटातून भूमिका त्यांनी केलेली आहे. पुरस्कार काही निवडत आहेत त्यांचे. 2005 साठी ललना मासिकाकडून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, 2018 ला आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार हा डोंबिवली वासियांसाठी फार महत्वाचा आहे, मोलाचा आहे. 2018 मध्ये मनसेकडून कर्तृत्ववान महिला पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. आता त्यांचे व्यासपीठावरचे आपले काही फोटो बघायचे. हा एक कारण पौराणिक आणि अशा भूमिका त्यांनी बजावलेल्या आहेत मगाशी आपण वाचल्याप्रमाणे. हा पण एक व्यासपीठावरचा त्यांचा फोटो आहे. हा तर व्यासपीठावरच्या 3 छटा आहेत त्यांच्या. दूरदर्शन सह्याद्रीवर एक मुलाखत म्हणून ह्या रूपात त्यांना आपण अनेक वर्ष बघितलेलं आहे. आनंदीबाई पेशवे हा त्यांचा मराठा मंदिरला 50वा प्रयोग झाला त्यावेळेचा फोटो आहे. हे लिहिण्यात चूक झाली आहे जरा. दिलासा विरंगुळा केंद्रावर त्यांनी खूप प्रेम केलेलं आहे. दिलासा विरंगुळा केंद्रात 28 जून 2019 ला हा कार्यक्रम झाला होता. आपल्या दिलासाच्या सभासदांना आवडेल हे आपलं तिकडचं प्रिमायसिस, म्हणजे हा ऑडियन्स अर्धाच दिसतोय आपला, अर्धा ऑडियन्स जिथून फोटो काढलाय त्याच्या मागे आहे. आणि त्याच्यानंतर 2021 मध्येही जानेवारीमध्ये त्यांनी आपल्यासाठी कार्यक्रम दिला आहे. आणि दिलासा बरोबर त्या सदैव आहेत, पुढेही असणार आहे. तर आजचा विषय मुक्ताबाई आहे. तर पुढची सूत्र मी परत डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे देतो. डॉक्टर शुभदाताई. नमस्कार. नमस्कार. आता सरांनी डिजिटल ओळख करून दिली तरी सुद्धा मला समजलेल्या आरतीताई यांचं थोडस विश्लेषण करावं अशी माझी इच्छा असल्यामुळे आणि या कार्यक्रमाचा एक अलिखित भाग असल्यामुळे मी ती थोडेस आपली वेळ घेते आहे. नाथांच्या पैठणला पवित्र भूमीत त्यांचा जन्म झाला आणि अशा पवित्र व्यक्तिमत्वाला माझा सर्वस्वी अत्यंत विनम्र नमस्कार. सर्वात महत्वाचं म्हणजे नाथांच्या 13व्या पिढीतील त्या वंशज आहेत, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यांचं शिक्षण 10वी पर्यंत पैठणला झालं, 11वी 12वी औरंगाबादला झाली, 12वीत लग्न झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतरही 10 वर्षांनी त्यांनी आपलं शिक्षणाचं वेड सांभाळलं आणि इतिहास स्पेशल घेऊन SNDT मधनं त्यांनी BA केलं. ही गोष्ट अत्यंत गृहिणीला कौतुकास्पद आहे. आताच आपण बघितलं 94 पासून संयुक्त महिला मंडळ येथे समाज कार्यारंभ केला. त्यावेळी गौरी देवी हे प्रकरण खूप गाजलं होतं. नवऱ्यासमोर तिच्यावर अत्याचार झाले या घटनेनं प्रभावित झाल्याने संयुक्त महिला मंडळानं अनेक पथनाट्य सादर करून जनजागृतीचं मोलाचं कार्य केलं. त्यात त्यांचा सहभाग होता आणि त्यांनी संयुक्त मंडळासाठी भरपूर कार्य केलेले आहे. आताच आपण पाहिलं ठाणे समाचार, वाशी समाचार येथून वृत्त समाचाराचं काम केलं. हॅलो सखीच्या दूरदर्शनवरील थेट प्रक्षेपणात सुमारे 250 ते 300 दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. त्यातली अत्यंत अविस्मरणीय मुलाखत म्हणजे आगरी महोत्सवामध्ये
आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची ती बोलण्याची पद्धत वगैरे खूप आवडली आणि त्यांनी त्यांचा गौरव केला. या मुलाखती खूप गाजल्या. पण पुढे काही घरगुती अडचणींमुळे त्यांना हे क्षेत्र सोडावं लागलं. नंतर अनेक कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन केलं व आपल्या बाणेदार व्यक्तित्वानं आणि वक्तृत्वानं श्रोत्यांची मने जिंकली. ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांच्याबरोबर कायद्याचं बोलू काही, कायदा काय सांगतो या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. अभिनयाच्या क्षेत्राकडे कशा वळल्या या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, हॅलो सखीमुळे आत्मविश्वास वाढला होता. नंतर मी काही ठिकाणी कथाकथन केलं. ते श्रोत्यांना खूप आवडलं आणि मैत्रीण त्यांची अनुराधा आपटे यांचा त्या अत्यंत गौरवाने वाह! उल्लेख करतात, की अभिनयाच्या क्षेत्रामुळे मी त्यांच्यामुळे आले, त्यांच्या प्रेरणेने आले. ही वाह! खरंच त्यांची जी कृतज्ञता आहे ही वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा पहिला कार्यक्रम बदलापूर येथील वृद्धाश्रमात झाला. श्रोते मुग्ध झाले. 1978 साली त्यांचं डोंबिवलीमध्ये आगमन झालं. हुबळी, कर्नाटक, इंदोर येथे त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे यजमान आणि सासूबाई, मुले, त्यांचे सुहृद यांचा खूप पाठिंबा आहे, ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे आता ज्या सादर केल्या गेलेल्या सर्व संहिता लेखन, सादरीकरण, दिग्दर्शन त्यांचं स्वतःचं हे आणखीन एक गौरवाची बाब आहे. त्यांच्या कार्यक्रमाचा अभिनयाचा श्रोत्यांवर इतका प्रभाव पडतो. हुबळी येथील अहिल्याबाई होळकरांच्या कार्यक्रमानंतर एका स्त्रीनं तावातावाने त्यांना विचारलं, तुम्ही एवढ्या होता तर एवढ्या स्त्रियांना कसं सती जाऊ दिलं? म्हणजे जी काही भूमिका आहे त्या भूमिकेशी किती त्या साकार तन्मय होतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. डोंबिवलीवर त्यांचं नितांत प्रेम आहे. आज त्यांचं जे कार्य आणि यश आहे ते डोंबिवलीमध्ये आहे अशी त्यांची कृतज्ञता त्या नम्रपणे व्यक्त करतात. नाथांची 13वी पिढी असल्याने त्यांना सर्वत्र मान मिळतो. माहेरच्या जयश्री जहागीरदार आणि सासरच्या सौ आरती निरंजन मुनीश्वर दोन्ही नावातच खूप श्रेय आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. हॅलो सखी सोडून 14 वर्षे झाली, पण आजही त्यांचा आवाज ओळखणारी, लक्षात ठेवणारी माणसे त्यांना भेटतात. त्यांना तेव्हा खूप आनंद होतो. बोलायला अत्यंत गोड, स्वभावात मार्दव, माणसे जोडणारे व्यक्तिमत्व, कृतीत सौजन्य, भारतीय कर्तृत्ववान स्त्रियांविषयी आदर, अशा स्वभावाचे खूप गोड पैलू लाभल्याने त्या संपन्न झाल्या आहेत. असं अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व आपणाला लाभलं. आपण भाग्यवान आहोत आणि त्यांच्या तृतीय श्रवणाचा लाभ आज आपण घेणार आहोत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आजच्या मुक्ताबाई या कार्यक्रमाला शुभेच्छा. ही ओळख तर महत्वाची, पण एक माझी चांगली मैत्रीण म्हणून मला तिचा गौरव करावा वाटतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुम्ही विरंगुळ्यामध्ये आले ते आरती मुनीश्वरांमुळे आलेले आहे. हे बरं. मी विनम्रपणे नमूद करते. जय श्रीराम. पुढचे सूत्र आता आरती ताईंच्या हाती आहेत. त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनम्र प्रार्थना करते. नमस्कार सर्व श्रोत्यांचे. नमस्कार. आणि शुभदाताईंनी जी माझी ओळख करून दिली, म्हणजे मला आता असं वाटतं की असेल एवढंसं कर्तृत्व, पण त्यांनी मैत्रीच्या नात्यातनं त्याला खूप चांगलं फुलवलं आणि माझी ओळख करून दिली. असं जे काय करतेय ते आवडतंय प्रेक्षकांना, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं. सर्वप्रथम आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जगत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरद हस्ते मजवरी. जगाच्या उद्धारा तुमचा अवतार पावन हे साचार मूढजन. या मुक्ताबाईच्या चरणी आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपानदेव या सगळ्यांच्या चरणी शतशः नतमस्तक होऊन आणि भगवंत स्वरूप आपण सगळे असलेले प्रेक्षक यांना अभिवादन करून आपण आजच्या या मुक्ताबाईच्या चरित्राला प्रारंभ करूया.
मुक्ताबाईचं चरित्र तसं म्हटलं तर ज्ञानेश्वरांच्या चरित्रापासून वेगळं करताच येत नाही, कारण हे जे 4 कोण होते ते एकमेकांना इतके जोडलेले होते की त्यातलं एकाचही चरित्र वेगळे. माऊलींच्या चरित्रातच सगळं फक्त 18 वर्षाच्या आयुष्यात या मुक्ताबाईंनी जगाच्या कल्याणासाठी जे अगाध काम केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला खरं तर मला असं वाटतं, मी जी व्याख्यानं केली आहे, आजचं माझं हे 4थं व्याख्यान आहे, फारशी माहिती कुठे जास्त प्रमाणात नाहीये आणि म्हणून मला या मुक्ताबाईंनी खुणावलं आणि मला असं वाटलं की या मुक्ताबाईंच्या बद्दल आपण बोलावं. तर तुम्ही ते आता माझं कसं वाटतंय तुम्हाला मला खरंच नंतर कमेंटमध्ये सांगा, मला आवडेल. ही भगवती मुक्ताबाई आहे बरं का. आदित्रय जननी ब्रह्मचित्तला मुक्ताबाई असं त्यांच्याबद्दल म्हटलं गेलेलं आहे. यांचा जन्म झाला म्हणजे यांचा जन्मच आपल्याला आधी बघायला पाहिजे. यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई. त्यांचं कुळ बघायला गेलं तर ते पैठण पासून 4 कोसावर असलेल्या आपेगाव या गावचं त्यांचं मूळ गाव आणि जावळे हे त्यांचं आडनाव. कुलकर्णी पद हे त्यांच्या घराण्यात आलेलं. म्हणजे आपण जो एक सुभेदार, मामलेदार, असं जहागीरदार असं जे असतं तसं ते त्यांच्या घराण्यात कुलकर्णी पद होतं आणि ते 23 गावचं कुलकर्णी पद होतं. त्यांचे आजोबा म्हणजे गोविंद पंत, पणजोबा त्र्यंबक पंत, वडील विठ्ठल पंत, अशी त्यांची ही परंपरा आहे. त्र्यंबक पंतापासून त्याला त्यांचा इतिहास किंवा त्यांचं चरित्र बघायला मिळतं. त्र्यंबक पंतांची समाधी आपेगावला आहे अजूनही. त्यांचे चिरंजीव गोविंद पंत आणि गोविंद पंताच्या सच्छिल सात्विक पत्नी नीराई यांना बराच काळ अपत्य नव्हतं आणि गहनीनाथांनी त्यांना उपदेश केला होता. गहनीनाथाची परंपरा म्हणजे नाथजोगी परंपरा. म्हणजे आधी शंकरापासून आलेली ही परंपरा गहनीनाथांच्या तिथे ते आले आणि त्यांनी विठ्ठलपंतांना आणि मीराईला आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी अत्यंत सच्छिल असा सुपुत्र जन्माला येईल आणि त्याप्रमाणे विठ्ठलपंतांचा जन्म झाला. पण वैराग्य वृत्तीच्या आशीर्वादाने मिळालेल्या या आशीर्वादामुळे विठ्ठलपंत हे मुळातच वैराग्यशील होते. वय वाढलं, त्यांचं मौंजी बंधन झालं आणि ते आपल्या मामाकडे पैठणला म्हणजे कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्याकडे पुढच्या आपल्या शिक्षणासाठी आले. पैठण हे त्यावेळेला प्रतिष्ठान नगरी, जे माझं माहेर आहे आणि हे मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं. तर या पैठणला त्या काळी म्हणजे खूप सुधारलेलं असं आपण म्हणू त्या काळचं. त्या विद्यापीठात त्यांनी तिथे शिक्षण घेतलं आणि विठ्ठलपंतांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आता काही काम करायच्या आधी त्यांनी आपल्या आई-वडिलांना असं सांगितलं की मला तीर्थाटन करायची इच्छा आहे. आई-वडील तोपर्यंत उतार वयात आलेले होते कारण त्यांना मूलच मुळी विठ्ठलपंतांचा जन्मच त्यांच्या वयाच्या खूप उशिराने झालेला आहे. तरी सुद्धा त्यांनी आपल्या मुलाच्या सुखासाठी त्याला सांगितलं की ठीक आहे तुम्ही जा तीर्थाटनाला आणि त्यांची परवानगी घेऊन हे विठ्ठलपंत तीर्थाटनाला बाहेर पडले. कारण वैराग्य वृत्ती होती. प्रपंचामध्ये, ऐहिक सुखामध्ये, लौकिक सुखामध्ये त्यांना अजिबात स्वारस्य नव्हतं. आणि असं सगळं भारतभ्रमण त्यांनी केलं. पहिल्यांदा काशीला गेले, प्रयागाला गेले, द्वारकेला गेले, सोमनाथाला गेले, जे याची शंकराची मंदिरं होते म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं आणि असं करत ते आळंदीला आले. त्र्यंबकेश्वराची त्यांनी इतकी उपासना केली त्यावेळेला त्र्यंबकेश्वराला म्हणजे महादेवाला असं वाटलं की आपण यांच्या पोटी जन्म घ्यावा आणि हे सगळं करत ते आले आळंदीला आल्यावर त्यांनी काय करावं, इंद्रायणीमध्ये स्नान करावं आणि अश्वत्थ वृक्षाखाली बसून आपलं नामस्मरण करावं. कोणी काही आपल्याला दिलं तर ते खावं किंवा पाणी पिऊन राहावं असा त्यांचा दिनक्रम चाललेला होता. पण या साधनेमुळे, या उपासनेमुळे विठ्ठलपंतांच्या अंगावर अत्यंत तेज होतं आणि तिथेच राहत होते सिद्धोपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी उमाबाई. आता ही दोघं राहत असताना सिद्धोपंत येता जाता या अश्वत्थ वृक्षाखाली बसलेल्या या युवकाकडे बघत होते आणि त्यांना असं वाटत होतं की केवढा तेजस्वी युवक आहे हा आणि कुठल्याही मुलीच्या वडिलांना जे वाटावं तसं त्यांना वाटलं की आपल्याला हा जावई म्हणून अत्यंत चांगला आहे बरं का.
आणि मग येता जाता एकदा त्यांनी त्या सिद्धोपंतांना आपल्या घरी बोलवलं. घरी बोलवलं नव्हे, जावई म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी 15 दिवस आपल्या घरातच ठेवून घेतलं. आणि शेवटी त्यांनी एकदा मनाचा धीर करून विचारलं की आपला विवाह झाला आहे का, विवाह करायचा आहे का. तर माझी मुलगी जी आहे रुक्मिणी ती आपल्यासाठी योग्य आहे आणि आपण जर आमच्या रुक्मिणीचं पाणीग्रहण केलं तर आम्हाला अतिशय आनंद होईल. त्याच्यावर विठ्ठलपंतांनी उत्तर दिलं की मला प्रपंचात अजिबात स्वारस्य नाही, मला विवाह करून संसारात मुळे अडकायचंच नाही, माझी वैराग्य वृत्ती आणि मला अजून तीर्थाटन करायचंय. मी माझ्या आईवडिलांना सुद्धा आपेगावला सोडून मी तीर्थाटनाला निघालोय. पण बघा हा नियतीचे संकेत वेगळे होते. तिच्या मनात जे असेल तेच होणार असतं आणि तशाच घटना घडत राहतात. विठ्ठलपंतांना हे बोलणं झाल्यानंतर एका रात्री दृष्टांत झाला की जे सिद्धोपंतांची मुलगी आहे रुक्मिणी तिच्याशी तू विवाह कर. कारण तुमच्या पोटी जे तेजांश जन्माला येणार आहे त्यांनी या सगळ्या समाजाचा, या जगाचा, या दीनदुबळ्यांचा उद्धार होणार आहे आणि त्यामुळे तू या विवाहाला नको म्हणू नकोस. विठ्ठलपंतांनी त्या दृष्टांताला अर्थातच परवानगी दिली आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी तुमच्या मुलीशी विवाह करायला तयार आहे. आई वडील आपेगावला, पण तरी सुद्धा सिद्धोपंत कुलकर्णी होते. आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांनी अत्यंत थाटामाटात आपल्या या रुक्मिणीचा विवाह करून दिला आणि रुक्मिणी आता विठ्ठलपंतांची पत्नी झाली. पण त्यांचं मन काही त्या संसारामध्ये प्रपंचामध्ये अजिबात विठ्ठलपंतांचं रमत नव्हतं. ते त्यांचा जो दिनक्रम होता तोच चालू होता. फक्त फरक काय झाला की त्यांचा विवाह झाला आणि एक पत्नी म्हणून त्यांच्या घरात रुक्मिणी आली. पण ते राहत होते आपल्या सासऱ्यांच्याकडेच, कारण विठ्ठलपंतांचं तिथे आळंदीला काही घरदार नव्हतं. पुढे असं झालं की 4-5 वर्ष झाली तरी त्यांना संतती झाली नाही. म्हटल्यावर विठ्ठलपंतांना तर आता आणखीच वैराग्य यायला लागलं की विवाह झाला पण आपल्याला काही संतती पण झाली नाही आणि आपलं मन पण संसारात लागत नाहीये. त्यामुळे ते सतत रुक्मिणीला म्हणत होते की मला संसार करायचा नाहीये, मला तू संन्यास घ्यायला परवानगी दे. ती वेळोवेळी समजून सांगत होती. उपास तपास व्रत वैकल्य करत होती. आपल्या पतीने संसार त्याग करू नये आणि संन्यासाश्रम घेऊ नये. ती आपल्या वडिलांना सांगत होती की ते सतत मला असं विचारताय. वडिलांनी सांगितलं त्यांना तू असं सांग की संतती झाल्याशिवाय संन्यासाश्रम घेता येत नाही. कारण हे 2 जन्म असतात. बघा आता याच्यात नियतीचा संकेत कसा होता की या जन्मी विठ्ठलपंतांच्या कुंडलीमध्ये, भाग्यामध्ये, प्रारब्धामध्ये संतती योग नव्हताच. आणि म्हणून त्यांना ती सतत संन्यास घेण्याची त्यांची जी वृत्ती होती ती वरचेवर उपाळून येत होती. कारण याच्या मागे नियतीचा संकेत होता. हे संन्यास घेतील, नंतर परत येतील म्हणजे परत त्यांचा दुसरा जन्म झाला आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्यांना संतती योग. शेवटी एकदा दुश्चित्त असताना अगदी म्हणजे आपण बायकांचं कसं असतं की सतत जर टुमणं मारलं तर आपण म्हणतो बरं जा करा. अशा यांनी रुक्मिणीबाईंनी एका क्षणी विठ्ठलपंतांना सांगितलं बरं ठीक आहे जा तुम्ही घ्या संन्यास. त्यांनाही वाटलं नाही खरंच असं ते जातील. आणि त्या क्षणी विठ्ठलपंत तिथून निघून गेले. ते गेले ते थेट काशीला आणि तिथे त्यांनी परमानंद नावाच्या गुरूंच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आणि विठ्ठलपंत कुलकर्णी हे नाव पुसून ते झाले चैतन्य आश्रम. भगवी कफनी, कमंडलू, दंड आणि असं त्यांचं ते संन्यास आश्रमातलं जीवन व्यतीत व्हायला लागलेलं होतं. इकडे रुक्मिणीबाईंना अतिशय त्याचं वैषम्य वाटलं की आपण कोणत्या क्षणी असं म्हणून गेलो आणि आपले पती इथून निघून गेले. तरी सुद्धा आपले पती परत यावेत म्हणून खूप व्रत वैकल्य, उपास तापास आणि अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा हा त्यांचा नियम चालू होता. आणि एके दिवशी अश्वत्थ वृक्षाखाली अत्यंत तेजस्वी असे यती येऊन बसलेले होते. अश्वत्थ वृक्षाला म्हणजे वृक्षाला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर या यतीला त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर यतीने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. यती म्हणाले काय झालं मुली? त्या म्हणाल्या तुमचा हा आशीर्वाद विपरीत आहे हो. काय झालं माझे पती संन्यास आश्रम घ्यायला म्हणून घरातून निघून गेलेले आहेत आणि तुम्ही म्हणता अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणून मला हसायला. त्यांनी विठ्ठलपंतांच्या सगळ्या खाणाखुणा विचारल्या. कसे आहेत दिसायला, उंच आहेत का, गोरे आहेत का, काय आहे, सगळं सांगितल्यानंतर परमानंद
यतींना लक्षात आलं की आपल्याकडे ज्या चैतन्याश्रम नावाचा जो युवक आलेला आहे आणि ज्यांनी संन्यासाश्रम घेतलेला आहे, संन्यास घेतलेला आहे, तोच तिचा पती असावा. पण संन्यास देण्यापूर्वी या परमानंदांनी त्यांना विचारलेलं होतं की तुमच्या घरून तुम्हाला सगळ्यांची परवानगी आहे का, घरी कोण कोण आहे, त्यांची परवानगी आहे का. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी त्या वैराग्यशील वृत्तीमध्ये सहजपणे सांगून टाकलं की हो, मला सगळ्यांची परवानगी आहे. आणि मग त्यांना संन्यासाश्रम दिल्यावर आता परमानंद स्वामींना लक्षात आलं की हे होतंय ते सगळं चुकीचं होतंय. मग ते सिद्धोपंतांच्या घरी गेले रुक्मिणी बरोबर. त्यांच्या वडिलांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना असं सांगितलं की माझ्याकडे एक युवक आहे चैतन्य आश्रम नावाचा, तेच बहुतेक तुमचे जावई आहेत, तर तुम्ही माझ्या बरोबर काशीला चला आणि तिथे आपण त्यांची भेट घेऊन आपण पुढचं काय आहे ते ठरवूया. सिद्धोपंत, या उमाबाई आणि रुक्मिणी काशीला गेली आणि त्या काशीच्या घाटावर बसलेल्या युवकाला बघताच क्षणी रुक्मिणीला खूण पटली की हेच आपले पती आहे. त्यांना परमानंद स्वामींनी सांगितलं, असं घरी आपली पत्नी तिष्ठत असताना संन्यास घेणं हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा गृहस्थी व्हायला पाहिजे, पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायला पाहिजे. आणि त्यांनी संन्यासाश्रम देताना जसे काही विधी करावे लागले होते, तसे बरोबर त्यांच्याकडून धृत कुंभ संभव विधी असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे तो धृत कुंभ संभव विधी केला. त्यांच्याकडची ती छाटी, ती केशरी वस्त्र संन्यासाची, कमंडलू, दंड सगळं त्यांचं ते गंगार्पण केलं आणि पुन्हा रुक्मिणीबाईंच्या हातात त्यांचा हात देऊन त्यांना सांगितलं की तुम्ही आता गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे, गृहस्थी व्हायचंय आणि पत्नीचा असा त्याग करून तुम्हाला संन्यासाश्रमात राहता येणार नाही. अर्थातच ही गुरूंची आज्ञाप्रमाण म्हणून सिद्ध विठ्ठलपंत काशीहून आपले श्वशूर म्हणजे सासू सासरे आणि आपल्या पत्नीसह आळंदीस परत आहे. आता त्यांच्या संसाराला सुरुवात झाली खरी, पण लोकांनी हा संन्यासी परत गृहस्थाश्रमात आला याच्यावरूनच अतिशय गोंधळ घालायला सुरुवात केली. तरी पण ते सिद्धोपंतांच्या घरी राहिले होते. सिद्धोपंतांच्या घरी राहिल्यावर लोक सिद्धोपंतांना त्रास द्यायला लागले, त्यांना बहिष्कृत करण्याची लोकांनी धमकी दिली, नव्हे बहिष्कृतच केलं. आणि हे सगळं बघितल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई सिद्धोपंतांच्या म्हणजे आपल्या रुक्मिणीबाई आपल्या माहेराहून बाहेर पडल्या आणि या दोघांनी गावाच्या बाहेर एक झोपडी बांधून आपल्या संसाराला सुरुवात केली. विठ्ठलपंत काही व्यवसाय काम वगैरे करतच नव्हते, त्यामुळे फक्त भिक्षा मागून जगणं एवढंच त्यांच्या हातात होतं आणि त्याप्रमाणे ते आळंदीला भिक्षा मागायचे आणि दोघांचं त्यांचा चरितार्थ चाललेला होता. त्यांचं जे नेहमीची साधना होती ती चालू होती आणि रुक्मिणीबाईंची व्रत वैकल्य चालू होती. अशी बघता 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 12 वर्ष गेली आणि 12 वर्षांनंतर निवृत्तीनाथांच्या वेळेला रुक्मिणीबाईंना दिवस गेले. पहिला मुलगा झाला निवृत्तीनाथ. त्र्यंबकेश्वराला वाटलं होतं आपल्याला यांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. मग निवृत्तीनाथ म्हणजे प्रत्यक्ष शिव, प्रत्यक्ष शंकर. त्यानंतर जन्म झाला ज्ञानोबा माऊलींचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्ञानोबा माऊली हे विष्णूचे अवतार होते, कृष्णाचे अवतार होते. आणि नंतर ब्रह्मांना जो जन्म घ्यावासा वाटला तो सोपान देवाच्या रूपाने. म्हणजे हे 3 देवांचे तेजांश या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंच्या पोटी जन्माला आले आणि नंतर जन्माला आली ही आदित्रय जननी ब्रह्मचित्कला श्री मुक्ताबाई, ही प्रत्यक्ष आदिशक्ती असलेली. आणि ही 4ही भावंड 4 मुलं झाल्यानंतर आता त्यांचं आयुष्य आनंदात चाललेलं होतं. मुलं शिकत होती, पण हे सगळं समाजाने बहिष्कृत केलेलं होतं. फक्त त्यांना भिक्षा मागून जे अन्न मिळेल त्याच्यावर त्यांचा चरितार्थ चाललेला होता. पण यांची काळजी हे प्रत्यक्ष परमेश्वर होते. पण जेव्हा मनुष्य जन्म घेतला तेव्हा मनुष्य जन्माचे सगळे प्रारब्धाचे भोग, कर्माचे भोग सुद्धा त्यांना इथे लागूच झाले. इथं मनुष्य जन्माचा कायदा लागू झाला आणि त्यांचं जीवन व्यतीत व्हायला लागलं. पण ही मुलं अत्यंत हुशार होती. शास्त्रार्थ म्हणा, व्याकरण म्हणा, गणित म्हणा, म्हणजे सगळ्या विषयांमध्ये ती खूप प्रसिद्ध होती आणि त्यांचं छान असं आयुष्य चाललेलं होतं. पण बघता बघता मुलं मोठी झाली आणि मौंजी वंदनाची वेळ आली. त्यावेळेला मौंजी वंदन करायला कोणी तयार नाही, कारण ही संन्याशाची मुलं. सतत त्यांना हिणवलं जायचं. संन्याशाची मुलं, संन्याशाची मुलं. त्यांच्यावर
खडे मारले जायचे, माती टाकली जायची, त्यांना अत्यंत हिणवलं जायचं. पण ही मुलं इतकी सच्चील आणि सात्विक होती की त्यांनी कधीही दुरुत्तर केलं नाही किंवा कधीही त्याचा रागराग केला नाही. आणि मग आता मौंजी वंदनाची वेळ आली म्हटल्यावर याच्यातून मार्ग काय? म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई या आळंदीच्या ब्रह्मवृंदांकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे की मी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि त्याच्यानंतर मला पत्नी झाली, पत्नी बरोबर मी संसार केला आणि मला मुलं झाली. पण आता याच्यावर काहीतरी तर शास्त्रार्थ असेल ना, या मुलांचं मौंजीबंधन करायच्या वेळेला. त्यावेळेला हे कर्मठ असलेले आणि अर्धज्ञानी असलेले ब्रह्मवृंद यांच्याकडे याच्यावर काही उत्तर नव्हतं, कारण आतापर्यंत अशी घटनाच घडलेली नाही. मग त्यांनी असं सांगितलं की याच्यावर एकच म्हणजे देहांत प्रायश्चित्त. तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायचं म्हणजे तुमच्या मुलांना कदाचित समाज स्वीकृत करेल. आणि हे ऐकल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई त्यावेळेला ही सगळी मंडळी आपेगावला राहते. परत आळंदीहून ही सगळी मंडळी आपेगावला आली. आपेगावला आल्यानंतर त्यांनी निर्वानिरव केले. आपल्या चारही मुलांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, तुमचं पुढचं आयुष्य चांगलं होण्यासाठी जर आम्ही देहांत प्रायश्चित्त घेणार असू तर त्याच्यासाठी तुम्ही कुणीही वाईट वाटून घ्यायचं नाही. रुक्मिणीबाईंनी आपल्या निवृत्तीनाथाला बोलवलं आणि सांगितलं, आता तू त्यांचा बाप आणि आई दोन्ही व्हायचंयस. ही माझी सारी उरलेली तिन्ही मुलं निवृत्ती मी तुझ्या ओट्यात घालते आणि यांचा सांभाळ तू करायचा. ज्ञानोबाबद्दल तर मला खात्रीच आहे, कारण तो इतका शहाणा आणि इतका समंजस आहे की तो हे सगळं बघून घेईल. सोपान देव तर अतिशय शांत, बस म्हटले की बसणारे, उठ म्हटले की उठणारे, अशी त्यांची वृत्ती होती. आणि मुक्तेला त्यांनी जवळ घेतलं. मुक्ता केवढी असेल हो, 4 वर्षाची. ती आईला जाऊन बिलगली कमरेला, मुक्ते उद्या मी जाणार आहे बरं का, मी आणि तुझे वडील आम्ही कायमचे या संसारातून जाणार आहोत. पण तू शहाणी मुलगी ना, मी जाताना मला चिकटायचं नाही, रडायचं नाही, आई आई म्हणून. असं सारं सांगितल्यावर या भावंडांनी आपल्या डोळ्यातलं जे पाणी होतं ते पिऊन टाकलं. आणि मुक्ताबाई तर अत्यंत कणखर आणि कठोर स्वभावाची होती की काय, आणि जणू काय तिला माहितीच होतं की हे सगळं घडणार आहे. इतक्या शांतपणाने तिने त्याला प्रतिसाद दिला. तुम्ही सांगा, काल रात्रीपर्यंत जी आई आपल्याला जेवू खाऊ घालते, वेणीपणी घालते, अंघोळ घालते, आपल्यावर मायेने प्रेमाची गोधडी पांघरती, वेळ प्रसंग पडला तर पदराखाली घेते, ही आई उद्यापासून आपल्याला दिसणारच नाहीये. काय वाटलं असेल त्या मुलांना आणि विशेषतः मुक्ताबाईला. अगदी लहानगी होती मुक्ताबाई. विठ्ठलपंतांनी आपल्या मुलांना सगळं समजावून सांगितलं. आपल्या घराण्याचे कुलाचार, विठ्ठल भक्ती, पंढरीची वारी आपल्या घरामध्ये आहे. गहनीनाथांचा उपदेश जरी आपल्याकडे असला तरी विठ्ठलाची भक्ती चुकवू नका. रुक्मिणीबाईंनी सांगितलं, बाळांनो, गावातल्या मुलांशी खेळायला जाऊ नका, त्यांचे दुर्गुण आपल्याला शिकवतात. घरात बसा, आपल्या घरामध्ये पोथ्या पुराण सगळी आहेत, त्याचा अभ्यास करा तुम्ही, आणि या अभ्यासातून समाजासाठी काही करता आलं तर बघा. आणि मुक्ताबाई कधी रडायला लागली माझ्या आठवणीने तर तिला दटावू नका बरं का, तिला समजून घ्या, तिला कुरवाळा. अशी सगळी निर्वानिरव करून एका पहाटेच्या वेळेला रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत घराच्या बाहेर पडल्याबरोबर अल्लख निरंजन म्हणून चिमटा वाजवत गहनीनाथ त्या दारामध्ये आले. प्रत्यक्ष आदी शंकराचार्यांची परंपरा चालवणारे हे गहनीनाथ, नवनाथांच्या पैकी एक असलेले. आणि त्यांनी रुक्मिणीबाईंना सांगितलं, बाई, तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे या मुलांना सोडून जाताना, पण तुम्ही यांची काहीही काळजी करू नका, कारण हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. ते आपल्या बरोबर समाजाची, रंजल्या गांजल्यांची सुद्धा काळजी घेणारे आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत मनाने जा. रुक्मिणीबाई म्हणाल्या, बाळांनो, मी कठोर आई नाहीये रे तुम्हाला सोडून जाणारी. कठोर येते हे ब्रह्मवृंदांनी दिलेला कायदा आणि दिलेली शिक्षा. माझ्याबद्दल गैरसमज करू नका. तुम्ही म्हणाल आमचे आई वडील आम्हाला असं पोरकं करून गेले, पण असं मनात सुद्धा आणू नका बरं का. आमचे कायम तुमच्याला तो बरोबर आशीर्वाद आहे. आणि हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई प्रयागाला गेल्या.
त्यांनी त्रिवेणी संगमावर तिथे पूजा केली आणि ओम गंगाय स्वाहा म्हणून दोघांनी गंगार्पण केले देह. आता ही चारही मुलं झाली पोरकी. एकमेकांच्या साथीने ती वाढू लागली. रुक्मिणीबाईंनी सांगितलेलं होतं निवृत्तीनाथाला, तू आणि ज्ञानाने भिक्षा मागायची आणि सोपान मुक्ताईला सांभाळे. आणि तसंच झालं. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली भिक्षेला बाहेर पडायचे, पण ओम भवती भिक्षांदेही असं म्हणण्याचा अधिकार त्यांना नव्हता, कारण त्यांची मौंजी बंधनच झाली नव्हती. पण ज्या मौंजी बंधनासाठी आपल्या आई वडिलांनी देहत्याग केला ते कर्तव्य आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानेश्वरांनी आता आळंदीच्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं, तुम्ही पैठणात जाऊन शुद्ध पत्र आणा. खरं तर त्यांना लौकिक अर्थात काहीही नको होतं, पण हे मौंजी बंधन पाहिजे होतं ते शारीरिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या, लौकिक दृष्ट्या भिक्षा मिळवण्यासाठी किंवा पुढचं अध्ययन करून काहीतरी करण्यासाठी. आणि म्हणून आता या भावंडांनी निर्णय घेतला की आपेगावून ते पैठणला आहे. पैठणला आल्यानंतर शुद्धीपत्र घेण्यासाठी ब्रह्मसभा बोलावली गेली आणि या ब्रह्मसभेमध्ये त्यांनी ब्राह्मणांच्या पुढे गाऱ्हाणं घातलं की आमचे मौंजी बंधन व्हायचंय, त्यासाठी तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र द्या. पण ब्राह्मण इतके कर्मठ होते त्यावेळेचे की त्यांनी सांगितलं की कशासाठी आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र द्यायचं, तुम्ही संन्याशाची मुलं असणार आणि तुम्ही संन्याशाची मुलंच राहणार, त्यामुळे तुम्हाला लग्न मुंज काहीही करण्याचा अधिकार नाहीये. तुम्हाला अधिकार आहे फक्त तुम्ही दुसऱ्यांची सेवा करायचं आणि परमेश्वर चिंतन करायचं. निवृत्तीनाथ तर सुरुवातीपासूनच म्हणत होते, काय सोवळे काय ओवळे, आम्हा काही नको, आम्ही ब्रह्माच्या पुढे आहोत. पण तरी सुद्धा ज्ञानदेवांनी समजून सांगितलं, दादा असं नाही, समाजात राहायचं तर आपल्याला समाजाचे कायदे कानून पाळले पाहिजे. आणि ते शुद्धीपत्र देताना ब्रह्मसभा भरलेली असताना तिथून एक रेडा चाललेला होता. त्यातला एक ब्राह्मण जरा म्हणाला, शिंच्या ज्ञानदेवा, तुझ्यात आणि या रेड्याचा आत्मा जर एक असेल ना तर तू याच्याकडनं वेद वदवून घे. ज्ञानदेवांनी सांगितलं, अहो त्याचा माझा आत्मा एकच आहे, तो पशु असला काय आणि मी माणूस असला तरी काय, मी या रेड्याकडून वेद म्हणून घेतो. आणि त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेड्याने काय प्रश्न विचारावा, रेड्याने विचारलं, मी कोणते वेद म्हणू, अथर्ववेद म्हणू, यजुर्वेद म्हणू, ऋग्वेद म्हणू की सामवेद म्हणू, कोणते वेद म्हणू सांगा, मी वेद म्हणायला तयार आहे. आणि रेड्याने वेद म्हणायला सुरुवात केली, तो थांबेच ना. मग त्यांनी सांगितलं की या रेड्याचा आणि तुझा जर आत्मा एक आहे तर आम्ही या रेड्याला वळून मारतो, बघूया काय होतं ते. आणि त्या क्षणी जेव्हा रेड्याला वळू म्हणजे मोठ्या काठीने जेव्हा मारायला, बांबूनी मारायला सुरुवात केल्यावर ज्ञानदेवांच्या पाठीवर वळ उमटली. त्यांची आध्यात्मिक उंची, त्यांचं मनुष्य मात्राबद्दल असलेलं, पशुबद्दल असलेलं प्रेम, आत्मा हा सगळ्यांचा एक आहे आणि आपल्या आत्म्यातच परमेश्वर वास करतो, हे या चारी भावंडांनी समाजाला शिकवलेलं आहे. आपण आता नेमकं तेच विसरलोय. आणि मग त्यांनी त्या रेड्याच्या पाठीवर वळ उमटले, ते ज्ञानदेवांच्याही पाठीवर वळ उमटले, तरी सुद्धा त्यांना असं पूर्ण शुद्धीपत्र मिळालं नाही. आता इथे मुक्ताईचा संबंध आला. आदित्रय जननी, मी म्हटलं जी श्रीकृष्णाची बहीण, कंसाने तिला मारायचं म्हणून जेव्हा हातात घेतली, गरागरा फिरवली आणि आता डोकं तिचं आपटणार, तेवढ्यात जी विजेच्या लोळासह आकाशात गेली ती ही मुक्ताबाई योगमाया आदित्रय जननी. आता इथं रेड्याशी संबंध बघा, या महालक्ष्मीनी महिषासुराचा वध केलेला आहे, हा रेड परत तिच्या बरोबर या जन्मात जोडला. आणि मग आता मुक्ताबाई लहान, चालून थकायची, म्हणून मग या ज्ञाना नावाच्या रेड्याला या भावंडांनी आपल्या बरोबर घेतलं आणि मुक्ताबाई ही रेड्यावरनं प्रवास करायला निघाली. आजही रेड्याची समाधी आहे आणि मुक्ताबाईचं मंदिर आहे तिथे छोटंसं. ही भावंड आता पुढे निघाली. शुद्धीपत्र पैठणासून मिळालं नाही, पण त्यांनी केलेले चमत्कार मात्र माहिती होते. हळूहळू ही 4 जण पुढे निघाली. ही वंचना त्यांची संपलेलीच नव्हती. त्यांना तो त्रास होता, संन्यासाची मुलं म्हणून अत्यंत त्यांना हिणवलं जात होतं. आता ही सगळी भावंड पैठणहून
आळंदीकडे जाण्यासाठी म्हणून चालत निघाली होती मुक्ताबाई रेड्यावर आणि ही तिन्ही भावंड चालत आणि मग बोलता बोलता यांच्या तोंडून हे अभंग यायला लागले. ते काही कुठे लिहून ठेवलेले नाहीये. आता निवृत्तीनाथांना असं वाटलं आणि त्यांनी म्हटल्यावर त्याच्यावर ज्ञानेश्वरांनी एक अभंग रचावा, सोपानाकडे बघितल्यावर सोपानदेवांनी एक अभंग रचावा आणि मुक्तेकडे बघितल्यानंतर मुक्ताबाई तर अत्यंत गूढ आणि कूट अभंग म्हणत होती की ज्याचा अर्थ सर्वसामान्य माणसाला कळणारच नाही, पण तरी तो आशयघन असेल आणि त्याच्यावर समाजातल्या याच्यावर कोरडे ओढलेले असत, पांडुरंगाची स्तुती केलेली आहे असे आणि असे हे अभंग ही रचत होती. तिथे आल्यानंतर मुक्ताबाईंना त्यांना वाटेत पुणतांबा नावाचं गाव लागलं, जे चांगदेवांचं होतं. आपण चांगदेव 65 हे नाव नेहमी ऐकतो, तर हे चांगदेव 1400 वर्ष वयाचे असलेले हे चांगदेव होते. ते खरं आधीच्या जन्मातले इंद्र, पण काही कार्यासाठी म्हणून त्यांचा इथे या मनुष्य जन्मात त्यांचा जन्म झालेला होता, मनुष्य योनीत. आणि हे चांगदेव दर 100 वर्ष झाल्यानंतर त्यांचा मृत्यू जवळ येतोय असं वाटल्यानंतर ते समाधी लावून बसत आणि परत त्याच्यातून उठत आणि परत तरुण होत, असं करत करत हे चांगदेव 1400 वर्ष जगत. आता या चांगदेवांचं वैशिष्ट्य काय होतं माहितीये, ते समाधी लावून बसत असत आणि त्यावेळेला या पुणतांबा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जर माणसं कोणी मृत पावली तर ते त्यांचे आप्त नातेवाईक या आत्म्या प्रेतांना घेऊन चांगदेव जिथं समाधी लावून बसत त्याच्या आजूबाजूला आणून ठेवत, त्यांना काही मसाल्याची तेलं लावत प्रेत टिकण्यासाठी, काही मसाले लावत आणि ती प्रेत लिंबाच्या पाल्याने झाकून ठेवत असत. ही चारही मुलं या चांगदेवांच्या पुणतांब्यावरनं जात असताना त्या पूर्ण मैदानामध्ये एवढी सगळी मेलेली प्रेत बघितल्यावर मुक्ताबाईला प्रश्न पडला, ही काय आहे? तिने विचारलं, हे काय आहे? ही प्रेत आहेत, कशासाठी ठेवली? नाही, ते चांगदेव जेव्हा समाधीतनं जागे होतात तेव्हा ते त्यातल्या एका कुठल्या तरी प्रेताला जिवंत करतात, पण ते आता कुणाला जिवंत करणार हे कसं आम्हाला माहिती? म्हणून आम्ही जी माणसं मृत पावतात त्यांना इथे घेऊन येतो आणि चांगदेव मग त्यातल्या एकाला हाक मारून तो जिवंत होतो. मुक्ताबाई म्हणाली, अरे रे, तुम्ही असं केल्यानंतर ते पुढच्या योनीमध्ये पुढच्या त्यांच्या प्रवासाला कसे जाणार? बर, तरी सुद्धा मी तुम्हाला असं विचारते, असं मुक्ताबाईंनी त्या विचारलं आपताना, मी करू का ही सगळी प्रेत जिवंत एकदम? ते म्हणाले, अरे आश्चर्यच वाटलं, ही 9-10 वर्षाची असलेली मुलगी आणि आता ही प्रेत जिवंत करणार आहे. त्यांना खूपच आनंद झाला. मग ती म्हणाली, असं करा, हे इकडं तिकडं असे एकत्र सगळी प्रेतं आणून ठेवा, आपण त्यांना जिवंत करूया. आणि ज्ञानोबा माऊलींनी तिच्या कानामध्ये संजीवनी मंत्र सांगितला. संजीवनी मंत्र सांगितल्यानंतर मुक्ताबाईंनी नामस्मरण केलं आणि तिथं एक कुत्रही मरून पडलेलं होतं. तिने काय केलं, ते कुत्र्याला उचललं, एक पिल्लू असावं, ते कुत्र्याला उचललं आणि तिने सगळ्या प्रेतांच्या वरनं ते कुत्रं फिरवल्यानंतर सगळी प्रेतं जशी काही झोपेतून आपण उठतो अशी उठून बसली. कोणी कासोटा सावरतंय, कोणी अंगरखा घालतंय, कोणी पागोटं बाळ आणि सगळी प्रेतं जिवंत होऊन तिथं बसली आणि या लोकांनी या मुक्ताबाईचा जय जयकार केला. हो, 9-10 वर्षाची कोणी मुलगी प्रेत जिवंत करते, ही नक्कीच सर्वसामान्य नाही, ही कोणीतरी देवी स्वरूप आहे. आणि या सगळ्या पुणतांब्यातल्या लोकांनी या चारही भावंडांना नमस्कार केला, त्यांचा जय जयकार केला आणि आता ही प्रेत जिवंत केल्यानंतर ही मंडळी आळंदीकडे निघाली. चांगदेवांची समाधी उतरली. ही गोष्ट घडल्यानंतर जवळजवळ महिनाभरांनी चांगदेवांची समाधी उतरली आणि आता ते समाधीतनं बाहेर आल्यावर आता प्रेत जिवंत करणार म्हटल्यावर तिथं एकही प्रेत दिसेना. त्यांनी लोकांना विचारलं, हे कसं अखरीत घडलं? त्यांनी सांगितलं, हो, 4 भावंड इथं आली होती आणि त्यांच्यातल्या त्या एका छोट्या म्हणजे मुक्ता नावाच्या एका मुलीने हा सगळा चमत्कार केला. तोपर्यंत अंतर्ज्ञानाने त्यांना हे ज्ञानेश्वरांचे चमत्कार पैठणला झालेले, रेड्याच्या मुखी वेद वदवलेले त्यांना सगळे कळलेच होते. त्यांना या भावंडांची आपण भेट घ्यावी असं वाटायला लागलं आणि त्यांनी ठरवलं की या भावंडांना आपल्याला भेटायला जायचं. भावंडांना भेटायला जायचं, पण पत्र लिहायला पाहिजे ना, त्यांना कळवायला पाहिजे मी येतो म्हणून. आता सारखं थोडी होतं व्हॉट्सअप, मोबाईल, ईमेल की आम्ही तुम्हाला भेटायला येतोय. तर त्यांनी एक कागद हातात घेतला आणि आपल्या शिष्याबरोबर हे पत्र लिहून द्यायला म्हणून त्यांनी हातात कागद
आणि लेखणी घेतली. पण आता त्यांना प्रश्न पडला की या कागदावर मी यांना तीर्थरूप लिहू की चिरंजीव लिहू. तीर्थरूप लिहू तर हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, मी 1400 वर्षांचा आहे. आणि जर चिरंजीव लिहू तर ही मुक्ताई माझ्यापेक्षा कितीतरी आध्यात्मिक उंचीची आहे. म्हणजे काय मायना लिहावाच सुरुवातीला हा कळेना. आणि म्हणून चांगदेवांना न कळल्यामुळं त्यांनी आपल्या शिष्याबरोबर तो कोरा कागद यांच्याकडे पाठवून दिला आळंदीला. तो कोरा कागद घेऊन शिष्य तिथे आला. तिथे आल्यानंतर त्या कोरा कागद त्यांनी निवृत्तीनाथांच्या हातात दिला. निवृत्तीनाथांनी बघितलं की पत्र तर दिलंय चांगदेवांनी आणि हा 1400 वर्षाचा हठयोगी असलेला कोरा कागद का बरं त्यांनी पाठवला असेल. म्हणून त्यांनी तो ज्ञानदेवांच्या हातात दिला. ज्ञानदेवांना बरोबर काय ते उमगलं, पण त्यांनी तो सोपानाला दिला आणि सोपानाने मुक्ताबाईच्या हातात दिल्यानंतर मुक्ताबाई या अत्यंत तेजस्वी, परखड, आपण ज्याला आताच्या भाषेत फटकळ म्हणू, अशा पद्धतीच्या होत्या. त्यांनी सांगितलं मेला 1400 वर्ष जगला तरी कोरा तो कोराच राहिला. त्याचा अहंकार उतरवायचं काम मुक्ताबाईला होतं आणि पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरु केलं. ही मुलं आळंदीला गेली. त्यांचं तिथे रोजचा दिनक्रम चालू झाला. साधना करावी, विठ्ठलाचं नामस्मरण करावं. एक झोपडी बांधली होती. अत्यंत दारिद्र्य होतं. पाणी प्यायला नारळाची करवंटी होती. पाणी साठवायला एक भोपळा होता आणि 1-2 तुटलेली खापराची भांडी होती, ज्याच्यात मुक्ताबाई स्वयंपाक करीत असे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव जेव्हा भिक्षेला जात त्यावेळेला त्यांनी, आता आपण जी सापशिडी म्हणतो ना, तसा त्यांनी एक विश्वपट तयार करून सोपानदेवाला दिला होता आणि सांगितलं होतं, आम्ही भिक्षेला जाऊ तेव्हा तू आणि मुक्ता मिळून हा विश्वपट खेळत जा. ते विश्वपट म्हणजे ते ज्ञान होतं जे गहनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं होतं आणि सांगितलं होतं तुझ्या या सगळ्या भावंडांना हे ज्ञान दे आणि त्याच्यातून त्यांना जे ज्ञान मिळेल त्याचा उपयोग अर्थातच समाजासाठी, भक्ती मार्गासाठी, वारकरी संप्रदायासाठी करायचा आहे. आणि असेच एक दिवस भिक्षेसाठी कोरान्न मागत असत. कोरान्न म्हणजे कोरडी भिक्षा, ज्याच्यामध्ये तांदूळ, डाळ, पीठ, मीठ असं असायचं, शिजवलेलं अन्न नाही. कोरान्न मागत असत. हे दोघं जाऊन जे काय कोरान्न मागत असत ते घरी येऊन मुक्ता आणि सोपान ते शिजवत असत आणि तो प्रसाद अन्न ग्रहण करत असत. त्यांचं असं चाललेलं असताना लोक आता त्यांना हे भावंड म्हणजे वेगळी कोणीतरी एवढं मात्र त्यांना कळत होतं आणि आता हळूहळू लोक त्यांना मानायला लागलेली होती. पण इथेच त्यांचं कार्य संपलेलं नव्हतं, तर ते कार्य अजून पुढे चालू होणार होतं. एक दिवस ज्ञानेश्वर महाराज भिक्षेला गेलेले असताना एक माणूस आला समोरून आणि त्याला हा अत्यंत अशुभ असा संकेत वाटला की संन्यासाचं पोर आज समोर दिसलं, मला आज माझ्या मुलीला स्थळ बघायला जायचंय. आणि अद्वा तो ज्ञानदेवांना बोलला. बोलूनच थांबला नाही तर त्यांनी रस्त्यावरची माती उचलली मूठभर आणि ज्ञानदेवांनी जी भिक्षा पोरांना मागवलेलं होतं झोळीत, त्या झोळीत टाकलं. झोळीत टाकल्यानंतर ज्ञानदेवांना फार 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 वाईट वाटलं. भगवंता, आमचा काय दोष आहे? आम्ही काय केलं? आम्ही कुणाला काय त्रास देतो म्हणून त्यांनी आमच्या या झोळीमध्ये ही अशी मातीची भिक्षा टाकावी? का तुझीच इच्छा आहे ही अशी भिक्षा मला मिळावी म्हणून? अत्यंत उद्विग्न झाले ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांना असं वाटलं की काय करावं? आपल्याला तो एकटेपणा बरा वाटतो तसं त्यांनी काय केलं, आले आणि ताटी लावून घेतली. ताटी म्हणजे झोपडीला असलेलं एक लाकडाची ही असलेली बांबू किंवा छोटी काठी असते ती आडवी केल्यानंतर दार घट्ट बंद होत असे. कडी आपण ज्याला म्हणू आताच्या भाषेमध्ये, तशी ती ताटी त्यांनी लावली आणि ते आतमध्ये साधना करत विठ्ठलाचं नामस्मरण करत आतमध्ये बसले. मुक्तेला कळेना काय झालं, निवृत्तीनाथांना कळेना. निवृत्तीनाथांनी समजूत काढली, अरे ज्ञाना बाहेर ये, काय झालं, रागावू नकोस. सोपानदेवांनी समजूत काढली तरी ते बाहेर आले नाही. मग मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं, ज्ञाना योगी पावन मनाचा, जो योगी आहे, जो संत आहे, त्याला असं रागावून असं वाईट वाटून चालणारच नाही. जेव्हा केव्हा असे अग्नी पेटवला जाईल त्यावेळेला आपल्या स्वभावाने आपण शांत होऊन त्याच्यावर पाणी टाकायचं आणि अशांना क्षमा करायची. अरे तूच म्हणतोस ना आपण सगळे एक आहोत, मग तू त्यांच्यावर रागवलास म्हणजेच तू त्या स्वतःवर रागवलास आणि असं रागावून तुला चालणार नाही. अरे तुला अजून तुझ्याकडून कितीतरी कार्य व्हायचंय. ज्ञाना,
मी तुझी अगदी छोटी आणि लाडकी बहीण आहे ना ज्ञानदादा, ये बघूया झोपडीतून बाहेर. असं नको रे करूस, असं रागवू नकोस. आणि यालाच चिंता क्लेश मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे मुक्ताबाईंचे 43 ताटीचे अभंग अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी ते कूट आणि गूढ लिहिलेले आहेत. त्याचा अर्थ सांगण्यासाठी ची माझी वाणी आहे, त्याला मर्यादा आहे. आणि हे ताटीचे अभंग म्हणजे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना त्या ताटीतून बाहेर काढलं, म्हणून ज्ञानेश्वरांच्याकडून पुढे ज्ञानेश्वरी लिहिली गेली, अमृत अनुभव जो लिहिला गेला. आणि त्यांच्याकडनं अत्यंत पुढे लेखन, आर्त पसायदानासारखं आर्त काव्य लिहिलं गेलं. आणि हे सगळं करण्यासाठी ज्ञानदेवांना बाहेर येणं भाग होतं. आणि हे मोठं काम मुक्ताबाईंनी केलेलं आहे. आणि ते ताटीचे अभंग फार सुंदर आहे, खूप सुंदर असे ताटेचे अभंग आहेत. आणि मुक्ताबाई किती उच्च अधिकारी होती, वयाने खूप लहान होती, 12, 13, 14, 15 वर्षाची असेल ती. पण तिची जी ज्ञान आध्यात्मिक याच्यातली पातळी होती ती या तिघांच्या इतकी नव्हे, त्याच्याही पेक्षा जास्त होती असं म्हटलं तर हरकत नाही, कारण तिचा आध्यात्मिक अधिकारच तेवढा होता. आणि मग ज्ञानेश्वरांनी पुढे ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्याला माहिती आहे ज्ञानोबा माऊली आज इतकेशे वर्षानंतर, 700 वर्षानंतर सुद्धा आपण ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी, गीतेचा जो ज्ञानार्थ आहे तो आपल्याला आजही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि मग ही ज्ञानेश्वरांच्या हातून हे कार्य होण्यासाठी मुक्ताबाईला वेळप्रसंगी 2 कठोर शब्दही बोलावे लागले, लढीवाळपणाही करावा लागला, ताटीचे अभंगही लिहावे लागले. आणि मग ज्ञानोबारायांच्या हातून हे पुढे कार्य झालं. नंतर प्रसंग असा आला की यांना कोरांना मागत होतं, यांना मिळत होतं, यांना काही लाडू पेढे असं काही पक्वान्न मिळत नव्हती. एकदा संक्रांतीच्या निमित्ताने या भावंडांची सगळी प्रगती बघून एका भक्तांनी त्यांना गूळ, डाळ, तूप, गव्हाचं पीठ वगैरे असं सगळं कोरांना दिलं. आणि त्यावेळेला अहो, जरी देवाचे तेजांश असले, देवाचे अवतार असले, तरी या जन्मात मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माचे सगळेच लोभ, मोह, माया सगळं त्यांना होतच ना. त्या दिवशी निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ते, अगं मला आज मांडे खावेसे वाटतात, करशील का ग? मुक्ताबाईला इतका आनंद झाला, एवढा चेहरा झाला, आज आपल्याला मांडे करून आपल्या भावंडांना खायला घालायला मिळणार, हा आनंद झाला. ती म्हणजे हो दादा, मला छान मांडे करता येतात, मी बघत होते ना आई कशी मांडे करायची ते, आणि मी मांडे करते. तिने सगळी मांड्यांची तयारी केली. मांडे म्हणजे पुरणाची मोठी पोळी जी खापराच्या तव्यावर भाजली जाते. बेळगावचे मांडे प्रसिद्ध आहेत आपल्याकडे, ज्या आहेत भगिनी त्यांना माहिती असेल. आणि मग तिने सगळी मांड्याची तयारी केली. पण हे मांडे काही तव्यावर भाजले जात नाही, कारण तो मांडा जो असतो तो पुरणपोळीचा 4-5 पट मोठा असतो आणि त्याला रांधण नावाचं एक खापराचं मोठं भांड लागतं. सगळी तयारी केली आणि मुक्ताबाई आता कुंभारवाड्याकडे निघाली रांधण. कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर वाटेतच विसोबा चाटे भेटला, जो या मुलांना अतिशय छळत होता. संन्याशाची मुलं, काय ग मुक्ते, कुठं निघालीस म्हटल्यावर मुक्ताबाईला इतका आनंद झालेला होता. विसोबा काका, मी न कुंभाराच्या वाड्यात चालले रांधण आणायला, आज आमच्या घरी आम्ही मांडे करणार आहे. विसोबा खेचराला असा राग आला, ही मुलं मांडे खाणार. संताप झाल्यावर तो आधी कुंभाराच्या घरी गेला आणि म्हणाला, एकाही कुंभाराने जर या मुक्तेला दिलं ना रांधण, म्हणजे ते खापराचा तवा, तर माझ्याशी गाठ आहे. मुक्ताबाई कुंभाराकडे गेली खरी, कुंभाराने रांधण चांगलं बघून काढून दिलं, पण तरी सुद्धा विसोबा चाट्याच्या भीतीने ते मुक्ताबाईला त्यांनी दिलं नाही, कुठल्याच कुंभाराने दिलं नाही. आणि मुक्ताबाई एवढासा चेहरा करून डोळे पुसत घरी आली. ज्ञानदेव दारातच होते. काय ग मुक्ते, काय झालं, काय तुझा चेहरा असा झाला? मुक्ताबाई म्हणाली, ज्ञानदादा, अरे कुंभाराने नाही रे दिलं मला रांधण, विसोबा काकांनी नाही म्हणून सांगितलं. असं काही हरकत नाही, मुक्ते तू माझ्या पाठीवर मांडे भाज. अरे ज्ञाना, असं पाठीवर का कधी मांडे भाजता येतात? अगं तू भाज तर खरं. म्हणून ज्ञानोबांनी, ज्ञानदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी तर योग सामर्थ्य होतच, योगीराजच होते. त्यांनी आपली सप्तचक्र सगळी प्रज्वलित केली आणि त्यांची पाठ अशी तप्त लोखंडासारखी लाल भडक झाली आणि मुक्तेनी छान ते मांडे त्यांच्या पाठीवर भाजले.
विसोबा चाटे हे सारं खिडकीतून बघत होता आणि त्याला तो चमत्कार बघून तो आश्चर्यचकित झाला. त्याला नक्की वाटलं ही संन्याशाची पोरं आहेत, पण यांच्याकडे काहीतरी वेगळं कर्तृत्व आहे. आणि मग ही मुलं चारी भावंड छान जेवायला बसली, एकमेकांना घास भरवले आणि अत्यंत आनंदाने त्यांनी ते मांडे खाल्ले. आणि आता विसोबा चाट्याला राहवलं नाही. तो आत गेला आणि त्यांच्या पानात जे मांड्याचे तुकडे पडलेले होते ते त्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण केले. त्याच्यावर मुक्ताबाई म्हणाली, विसोबा काका तुम्ही खेचर आहात का? खेचर म्हणजे भूत. आणि त्या क्षणी विसोबा चाट्यांना नाव पडलं विसोबा खेचर. यांचंही या संत मंडळीमध्ये मोठं स्थान आहे. आणि त्यांनाही उपदेश या मुक्ताबाईंनी केलेला आहे. सगळ्यांचे अहंकार उतरवलेले आहेत. नामदेवापासून चांगदेवापासून विसोबा खेचरांपर्यंत अहंकार उतरवून त्यांना गुरु उपदेश करण्याचं काम या मुक्ताबाईंनी केलेलं आहे. पण तिचं चरित्र ज्ञानेश्वर महाराजांच्या निवृत्तीनाथांच्या चरित्रात पाहून वेगळं करता येत नाही. फक्त तिचं जे कार्यकर्तृत्व आहे ते आपल्याला माहिती नाही, म्हणून तो सांगण्याचा आजचा हा माझा अट्टाहास. आणि आता विसोबा खेचर मुक्ताबाईकडे यायला लागला आणि मुक्ताबाईने त्यांचा अहंकार उतरवला आणि त्यांना गुरु केला. परमेश्वर जरी भेटलेला असला तरी गुरुचा स्पर्श, गुरुचा उपदेश तुम्हाला मिळाल्याशिवाय तुमच्या जन्माचं कल्याण होत नाही, तुमचा अहंकार उतरत नाही. हे मुक्ताबाईने आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं, उपदेशातनं दाखवून दिलेलं. चांगदेवाचं जे पत्र आलेलं होतं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओळ्यांमध्ये उत्तर दिलं त्या कोऱ्या कागदावर, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं चांगदेव 65. आता चांगदेवांनी निरोप तर धाडलाच होता मी भेटायला येतो म्हणून. मग चांगदेव या मुलांना भेटायला म्हणून आळंदीला यायला निघाले पुणतांब्याहून. पण हा हठयोगी होता. 64 कला 14 विद्या असं सारं त्यांना अवगत होतं, पण प्रचंड अहंकार होता की माझ्यासारखं या जगात कोणी नाही. आणि त्या अहंकारामुळे त्यांना परमेश्वर प्राप्ती होत नव्हती, एवढी साधना करून सुद्धा. पण या मुलांच्या भेटीला तर निघायचं. मग आपलं अहंकार, आपलं कर्तृत्व कसं त्यांना दिसेल, तर ते वाघावर स्वार झाले. हातात काळ म्हणजे सापाचा चाबूक घेतला आणि आपल्या 1001 शिष्यांच्या बरोबर ते यायला निघाले. आल्यानंतर ही चारी भावंड भिंतीवर बसली होती झोपडीच्या बाहेर ऊन खात. त्यांना कळलं आकाशमार्गे चांगदेव प्रत्यक्ष आपल्याला भेटायला येतात, म्हणून त्यांनी मुक्ताबाई म्हणाली, अरे ज्ञानदादा, हे चांगदेव आपल्याला भेटायला येतात, आपल्याला त्यांच्या स्वागताला पुढे गेलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणाले, हरकत नाही, कसं जायचं? जाऊया ना आपण. त्यांनी त्या भिंतीवरनं हात फिरवला आणि ज्ञानदेवांनी त्या भिंतीची प्रार्थना केली, हे अचले, तू आम्हाला या चांगदेवांना सामोरं जाण्यासाठी आमची मदत कर. आणि आश्चर्य, ती निर्जीव भिंत चालत गेली. तिथेच चांगदेवांना या चारी भावंडांचा अधिकार समजला होता. मग चांगदेवांनी या चारी भावंडांना नमस्कार केला आणि मुक्ताबाईंनी तिथे त्यांना उपदेश केला की तुझ्याकडे सगळं आहे, 64 कला आहे, 14 विद्या आहे, तू हठयोगी आहे, 1400 वर्ष जगलेला आहे, पण तुझ्यात जो अहंकार आहे आणि त्याला गुरु उपदेशाचा स्पर्श नाही, म्हणून तू असा आहे. आणि असाच तू जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकशील. हे जर तुला चुकवायचं असेल तर तुला गुरु उपदेश महत्वाचा आहे. आणि त्याच वेळेला चांगदेवांनी मुक्ताबाईंना नमस्कार केला आणि सांगितलं, मुक्ता आई, तुम्हीच माझ्या गुरु व्हा. आणि ही मुक्ताई त्याची गुरुच नाही तर आई सुद्धा झाली बर का. अहो, जरी ही आदित्रय जननी असली, ही जरी आदिशक्ती असली, तरी या जन्मात आलेलं वात्सल्याचे भाव तिच्याकडे होते आणि तिने चांगदेवाला आपलं मुलगा मानलं आणि त्याचं नामकरण केलं केशा चांगदेव. चांगदेवासाठी त्यांनी पाळणा सुद्धा म्हटलं. एकदा चांगदेव स्वयंपाकघरात आले. मुक्ताबाई दगडावर बसून आंघोळ करत होत्या. त्यांचं ते विवस्त्र रूप बघितल्यानंतर चांगदेवांना फार लाज वाटली आणि ते झोपडीच्या बाहेर निघून गेले. आणि नंतर मुक्ताबाईंची क्षमा मागितली की मला माहिती नव्हतं आपण स्नान करत आहात. मुक्ताबाई म्हणाले, हात निगुऱ्या मेल्या.
तर मग निगुऱ्या का? अरे तुला गुरु नाही, तू गुरुच केलेला नाहीयेस ना, म्हणून तुझ्यात हा द्वैत अद्वैत भाव आलाय. तुझा माझा आत्मा एकच, स्त्री पुरुष एकच. तू कशासाठी हे सगळं घेऊन बसलायस? आणि त्या क्षणी चांगदेव तिथे नतमस्तक झाला आणि या चारी भावंडांच्या म्हणजे मुक्ताबाईंचा गुरु उपदेश घेऊन तो तिथे राहायला लागला. चांगदेवांचा अहंकार उतरवला. आता ही सारी मंडळी चांगदेवांच्या 1000 शिष्यांसह पंढरपूरला गेली ती संत मेळ्यासाठी. तिथे संत मेळा भरणार होता आणि या संत मेळ्याचं आमंत्रण या चारी भावंडांना होतं आणि सगळी भावंड या पंढरपूरच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत मेळ्यासाठी जमली होती आणि त्या संत मेळ्याचं सूत्रसंचालन केलं होतं जनाबाईंनी. त्यामुळे आयुष्यात म्हणजे संपूर्ण आपल्या इतिहासामध्ये पहिली सूत्रसंचालिका कोण असेल तर ती होती जनाबाई. म्हणजे स्त्रीत्वाचा आविष्कार. स्त्री म्हणजे क्षुद्र, स्त्री म्हणजे कोणी त्या काळात तर तिला अजिबात महत्व नव्हतं, पण हे महत्व केवढं पांडुरंगाच्या भक्तीने जनाबाईंना दिलं होतं, पांडुरंगाच्या भक्तीने मुक्ताबाईंना दिलेलं होतं. आणि मग तिथे सूत्रसंचालनाचा तो मेळावा भरला. सगळे संत पांडुरंगाच्या चरणी लीन झाले आणि तिथे नामदेवांची, ज्ञानदेवांची आणि या चारी भावंडांची भेट झाली. मग मुक्ताबाईने आता नामदेवांना सांगितलं, नामदेव काका तुम्ही पण आमच्याकडे आळंदीला या बरं का. आमंत्रण दिल्यावर नामदेवांनी ते आग्रहाचं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं. नामदेवांना अहंकार, नित्य देवाचा शेजार त्यांना. देव त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या हातची तूप पोळी खातो, हा अहंकार नामदेवांना होताच. ते तिथे गेले. आता यांचा अहंकार उतरवायचं काम पुन्हा मुक्ताबाईंच्याकडे होतं. तिथं गेल्यानंतर नामदेवांनी या चारही भावंडांनी तिन्ही भावंडांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी, ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी नामदेव काकांना नमस्कार केला. मुक्ताबाईंनी नाही केला. ती बघत राहिली. निवृत्तीनाथ म्हणाल्या, अरे मुक्ते नामदेवांना नमस्कार कर. ती म्हणाली नाही. त्यांना अहंकार आहे. त्यांनी पण तुम्हाला माऊली, वारकरी संप्रदायामध्ये बघा प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतं आणि माऊली माऊली म्हणतं. म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये पांडुरंग बघतो. आपला आत्मा एक आहे हे जे संतांचं सांगणं आहे. तर जर तुमच्यामध्ये पांडुरंग मी बघतो तर माझ्यामध्ये पण तुम्ही पांडुरंग बघितला पाहिजे असा त्याचा मतितार्थ होतो. म्हणून माऊली म्हणून दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. मुक्ताबाई म्हणाली, नाही मी नाही नमस्कार करणार, कारण यांचा अहंकारच गेलेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. मान अपमान वाढविसी देवा, दिवस असता दिवा हाती घेसी. परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्याचे डोहाळे काबा झाले. कल्पतरू तळवटी इच्छिते ते गोष्टी, अद्याप नरोटी राहिली क्या. घरी कामधेनू ताक मागू जाय. अरे घरी कामधेनू तुझ्याकडे प्रत्यक्ष परमेश्वर असताना तू ताक मागायला बाहेर जाताय नामदेव काका तुम्ही. ऐसा द्वाडा आहे जगामासी. म्हणे मुक्ताबाई जाई दर्शना, आधी अभिमाना दूर करा. आधी माझ्या भावंडांना तुम्ही नमस्कार केलात तर मी तुम्हाला नमस्कार केली. एवढी तेजस्वी, एवढी परखड अशी ही मुक्ताबाई होती. आणि मग तिथे ही सगळी मंडळी जमली. त्यांची अभंग रचले गेले. पांडुरंगाचं नामस्मरण झालं. टाळ चिपळ्यांनी भजनामध्ये, अभंगामध्ये सगळी दंग झाली. आणि एक दिवस मुक्ताबाईंनी गोरोबा कुंभाराला बोलवून आणलं आणि तिने सांगितलं, येताना ते थापटणं घेऊन या. थापटणं म्हणजे काय तर मडकं भाजलं गेलं का नाही हे बघण्यासाठीच जे काही आपला धोका धुण्याचं धोपटणं असतं तसं काहीतरी असावं. तर ते घेऊन यावर का गोरोबा काका तुम्ही. गोरोबा आले आणि गोरोबा म्हणाले, त्यांनी आधी निवृत्तीनाथाच्या डोक्यात मारलं. टणकन आवाज आला, हे मडकं भाजलेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या डोक्यात मारलं, हेही मडकं पक्क झालेलं आहे. सोपानदेवाच्या मारलं. जे आणि कोणी संत मंडळी होती त्यांच्या मारलं. आणि नामदेवांच्या डोक्यात मारल्यानंतर नामदेव कळवळून ओरडले आणि म्हणाले, ही काय पद्धत झाली मला बोलून असं माझ्या डोक्यामध्ये मारायची. त्यावेळेला मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलं, नामदेवा तुमचा अहंकार गेला नाहीये. तुम्हाला वाटतं की देवाचा शेजार म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे, तर असं नाहीये. तुम्हाला गुरुचा उपदेश नाही, गुरुचा स्पर्श नाहीये. त्यामुळे तुमचा हा अहंकार गेला पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून हे झालेलं आहे. नामदेव परत गेले, रागावून परत गेले. विठ्ठलाला त्यांनी सांगितलं, काय तुम्ही मला त्या संत मेळ्याला पाठवलं. तिथं मुक्ताबाईंनी माझी फजिती केली आणि
मला असं केलं. विठ्ठल म्हणाले योग्य तेच केलं आणि ते तुमचं होण्यासाठी म्हणूनच मी तुम्हाला संत मेळ्यात पाठवलं होतं आणि या मुक्ताबाईकडनं तुम्ही अध्यात्माचा उपदेश घ्या. आणि त्यावेळेला हा गुरु उपदेश केला आणि नामदेव पुढे संत म्हणून प्रसिद्धीला होतेच आधी, पण ते प्रसिद्ध झाले. आता ही चारी भावंड एका ठिकाणी गेलेली असताना त्या दिवशी तिथे काहीतरी दिवाळीचा सण होता. तिथे कमलाकर भट नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्यांनी सांगितलं आपण चारी भावंडांनी आमच्या घरी जेवायला या. चारी भावंड त्यांच्या घरी जेवायला गेली. मुक्ताबाईंनी त्या कमलाकर भटजीच्या बायकोला मदत केली स्वयंपाकामध्ये आणि आता ती म्हणाली, मुक्ताबाई तुम्ही आज माझ्या नंडेसारख्या म्हणून तुम्ही आज पहिल्या पंक्तीला जेवायला बसा. तेवढ्यात असं झालं की सर्पदंश होऊन त्यांचा एकुलता एक जो मुलगा होता गोपाळ नावाचा तो मृत झाला. या कमलाकर भट्ट आला आणि त्याच्या बायकोला कळलं आपला मुलगा मृत झाला. पण हा मृत झालेला मुलगा जर आपण शोक व्यक्त केला तर ही पानावरून मंडळी उठून जाती आणि आपल्याला हे पाप लागेल म्हणून ती अश्रूचे घोट गिळत काळजावर दगड ठेवून ती बाई यांना वाढायला गेल्यावर मुक्ताबाई म्हणाली, अहो गोपाळाला जेवायला बोलवा की आमच्या बरोबर तोही पाहिजे जेवायला. त्या लेकराला सोडून आम्ही कसं जेवणार. त्याच्यावर त्या कमलाकर भटची बायको म्हणाली, अहो तो खेळायला गेलाय, तो जरा वाढ आहे, तो यायचा नाही, ऐकायचा नाही. पण हे मुक्ताबाईंना सारं अंतर्ज्ञानाने माहिती होतं आणि त्यांनी फक्त 3 वेळा हाक मारली, अरे गोपाळा जेवायला येतोस ना, गोपाळा जेवायला ये बाळ. आणि तिसऱ्या हाकेला हा गोपाळ जणू काही झोपेतनं उठला असा जो मृत पावलेला होता तो या मुक्ताबाईच्या जवळ जाऊन त्यांच्या मांडीवर झोपला आणि मुक्ताबाईने त्यांना प्रेमाने घास भरवले आणि हा गोपाळ जिवंत झाला. असे चमत्कार हे त्यांनी केलेले नाहीयेत. हे त्यांचं जे कार्य आहे ते समाजाला कळावं, जनमानसांना कळावं आणि याच्यासाठी पांडुरंगाने प्रत्यक्ष भगवंतांनी हे चमत्कार यांच्यासाठी केलेले. मुक्ताबाईंनी अभंग रचलेले, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी लिहून झालेली आहे आणि ज्ञानेश्वरांना आता समजलं की आपलं जे कार्य होतं ते आता पूर्णत्वाला गेलेलं आहे आणि आपल्याला आता जाण्याची वेळ आलेली आहे. वय वर्ष 22 ते 23 असेल. मुक्ताबाईचं चरित्र सुद्धा किती अहो जेमतेम 17-18 वर्षांचं. हे काही कुठल्या सरदाराचं, राजघराण्याचं, कुठल्या राणीचं, कुणाचंही नव्हतं. तर या इतकेशे वर्षांनंतर ही आदित्य जननी चिरंजीवी ब्रह्मचित्कला मुक्ताबाई आपल्यामध्ये जिवंत आहे. कारण ती गेलेली, तिची समाधी कुठेही नाही. हा भाग पुढे येईलच. मग ज्ञानेश्वरांनी आता हा आपला विचार बोलून दाखवला निवृत्तीनाथांना आणि निवृत्तीनाथांनी विठ्ठलाशी आणि ज्ञानदेवांशी चर्चा केली की ज्ञानदेव म्हणतात मी समाधी घेणार आहे. मग आळंदीला नंदीच्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या बाजूला ज्ञानेश्वरांनी समाधी घ्यायची ठरवली. नामदेवांच्या 4 मुलांनी तिथनं झाडलं, पुसलं, तिथे शेणाने सारवलं, सगळी समाधीची तयारी केली. आणि जेव्हा या मुक्ताईला कळलं की ज्ञानदादा आता समाधीस्थ होणार आहे, फार 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 रडायला लागलं. दिवस रात्र मुक्ताबाई एकदम दुःखाच्या आवेगात बुडून गेली. ज्ञानदेवांनी तिला हृदयाशी धरलं, मुक्ते तुला माहिती आहे ना इथे जन्माला आलेल्या प्रत्येकाला जायचंय आणि आता माझी वेळ जायची झाली. तुझ्या डोळ्यातले अश्रू बघून मला पुन्हा मागे खेचतील, त्यामुळे तू आता रडायचं नाही बरं का मुक्ते. आणि मुक्ताबाईंनी ते अश्रूचे घोट गिळले. ज्ञानदेवांना तिने निरोप दिला. एका हाताला विठ्ठलाने, एका हाताला नामदेवाने धरलं. त्या समाधीस्थानी आणि निवृत्तीनाथांनी वरती शिळा ठेवली. बघा निवृत्तीनाथांना काय त्यांच्या मनात त्यावेळच्या भावना असतील की हा माझ्यापेक्षा धाकटा असलेला माझा भाऊ आज समाधी घेतो आणि मी त्याच्या समाधीवर शिळा ठेवतो. मी माझ्या हाताने त्याला जाऊ दिलंय, माझ्या नजरेआड दृष्टीआड होऊ दिलंय. मला माहिती आहे तो अजरामर आहे, तो जिवंत आहे, तो संजीवन समाधी म्हणजे तो आजीवन या ब्रह्मांडात राहणार आहे. पण तरी सुद्धा तो आता दृष्टीआड होणार आहे. पण हे सगळं ठरलेलंच होतं. हे जाणण्या इतके निवृत्तीनाथ सक्षम होते कारण तेही प्रत्यक्ष शंकराचेच अवतार. ज्ञानदेवांची समाधी झाली, कीर्तन प्रवचन झाली. 13 दिवस तिथे मोठा वैष्णवांचा मेळा जमला, अन्नदान झालं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हा गजर तिथे घुमू लागला आणि आता थोडे दिवसांनी तिथे राहणं आपल्याला अशक्य आहे. ज्ञानदेवांची आपल्याला आठवण येईल म्हणून आता आपण तीर्थाटन करावं असं म्हणून ही मंडळी आळंदीहून पुढे निघाली. 4 भावंड, सामदेव, नामदेव
जनाबाई असे सगळे संत. पुढे गेल्यानंतर सासवड गाव लागलं आणि अजून महिनाच व्हायचा होता, 1 मासही पूर्ण झालेला नव्हता. आणि ते सासवड गाव लागल्यानंतर तिथलं ते निसर्गरम्य वातावरण बघून सोपानदेवांनी सांगितलं, दादा आता मला इथेच राहायचंय, आता मला पुढे कुठे यायचं नाही. निवृत्तीनाथांना तेही माहिती होतं. सोपानदेव अत्यंत शांत, अत्यंत सालस, अत्यंत सात्विक. या भावंडांच्यात जणू दूध साखर मिसळून जाते तशी ही भावंड एकमेकांच्यात मिसळूनच गेलेली होती. शरीर वेगळी असली, देहदृष्ट्या वेगळे असले, लौकिक दृष्ट्या वेगळे असले, तरी आत्मे त्यांचे सगळ्यांचे एकच होते. आणि मग निवृत्तीनाथांनी आणि मुक्ताईने सोपानदेवांनाही निरोप दिला. 1 मिनिट पाय. पुढे ही सगळी निघाली आणि तीर्थाटन करत असताना आता निवृत्तीनाथांना माहिती होतं की आता मुक्ताबाईंच्या समाधीची वेळ झालेली. त्यांनी विठ्ठलाशी चर्चा केली. आता मुक्ताबाईंचं काय करायचं, विठ्ठलांनी सगळं सांगितलं. मुक्ताबाईंचं प्रयाण जे होणार आहे ते कसं आहे हे निवृत्तीनाथांना त्यांनी कल्पना दिली. आणि आता उरलेले दिवस तू मुक्ताबाई बरोबर तिच्या सहवासात राहा असंही सांगितलं. निवृत्तीनाथ, मुक्ताबाई आणि ही सगळी संत मंडळी चाललेली असताना मेहुणाबाद म्हणून खानदेशामध्ये, खानदेश म्हणजे खान लोकांचं जिथं राज्य होतं, ज्ञानेश्वरांचा काळ जो होता तो अतिशय कठीण होता आपल्या देशासाठी. आणि जे खान लोकांचं तिथे राज्य होतं म्हणून त्याला खानदेश म्हटलं जातं असं मी वाचलेलं माहिती आहे. मला स्वतःचा त्याचा अभ्यास नाही. तर त्या खानदेशामध्ये गेल्यानंतर मेहुणाबाद नावाचं, ज्याला एदलाबाद किंवा आता ज्याचं नामकरण मुक्ताईनगर असं झालेलं आहे, तिथे आल्यानंतर म्हणजे चालत असतानाच मुक्ताबाई आता शांत झाल्या, अबोल झाल्या. परखडपणे बोलणाऱ्या, फटकळपणे बोलणाऱ्या मुक्ताबाई आता स्वत्वामध्ये आत्ममग्न झालेल्या होत्या. आणि निवृत्तीनाथांनी ओळखलं होतं की आता मुक्ताबाईंचे प्रयाणाचे दिवस आलेले आहेत. आणि मग एक दिवस ही दोन्ही भावंड चर्चा करत असताना निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला काय प्रश्न विचारावा, आता आपण केव्हा जाणार आहात, आपल्याला स्वकार कधी होण्याचे आहे, असं निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या बहिणीला विचारलं. कारण त्याशिवाय हे पूर्णत्वाला गेल्याशिवाय निवृत्तीनाथांना समाधी घेता येत नव्हती. मुक्ताबाईंनी सांगितलं, माझे जाणं येणं काहीच नाहीये, मी इथेच कायम असणार आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीने झालेला वियोग मुक्ताबाईंना अजूनही सहन होत नव्हता. सोपानदेवांच्या समाधीचा वियोग सहन होत नव्हता. पण जेव्हा निवृत्तीनाथांनी असं विचारलं तेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं, स्वकार होण्याचा म्हणजे माझ्या स्वकारामध्ये मी अंतर्धान पावण्याचा, एकरूप होण्याचा दिवस आता आलेला आहे. आणि तिथून जात असताना एक दिवस निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की आज मुक्ताबाईंचं प्रयाण आहे. मग त्यांनी त्या दिवशी आपल्या हाताने मुक्ताबाईंना आंघोळ घातली, राही रुक्माबाईंनी आंघोळ घातली, जनाबाईंनी आंघोळ घातली, केस धुतले, तिचे केस धुपाने सुकवले. मुक्ताबाईंना हे माहिती होते. त्या अतिशय शांत झाल्या होत्या. फक्त रामकृष्ण हरीचं नामस्मरण त्यांचं चाललेलं होतं. आता कोणत्याही क्षणी मुक्ताबाई आपल्यातून निघून जातील म्हणून निवृत्तीनाथ त्यांना क्षणभरही दूर होऊ देत नव्हते. पण परमेश्वराची योजना वेगळीच होती. मुक्ताबाईंनी सांगितलं त्या नदीवरनं जाताना, काय सुंदर जागा आहे. जनाबाईंनी त्यांचा हात घट्ट धरलेला होता. आणि अचानक वैशाखातला तो महिना म्हणजे त्यावेळेला पाऊस ढग असं येण्याचं काही कारणच नव्हतं. रखरखत ऊन, ते सुद्धा खानदेशातलं. अचानकपणे विजा कडकडायला लागल्या. इकडे यांचा रामकृष्ण हरीचा जप वाढला, आळ चिपळ्यांचा दणदणाट व्हायला लागला.
आणि वावटळ यायला लागली, धुळीचे लोटच्या लोट उठू लागले, की आजवर हे धुळीचे लोट कोणी बघितलेले नव्हते. असं का होतंय असं बाकीच्यांना कळतच नव्हतं. प्रचंड मोठं वादळ आलं, प्रचंड मोठं वादळ आलं आणि मुक्ताबाई असे हात करून धावायला लागल्या. असे हात करून धावायला लागल्यानंतर अचानक एक धुळीचा लोट आला आणि त्याच्यामध्ये मुक्ताबाई स्वकार झाल्या. तो धुळीचा लोट, गोल गोल येणारी वावटळ आपण बघतो, त्या वावटळीतनं मुक्ताबाई कधी निघून गेल्या हे कुणालाही कळलं नाही. ज्या वेळेला हे धुळीचे लोट थांबले त्यावेळेला सगळ्यांनी बघितलं, मुक्ताबाई कुठे? मुक्ताबाई निघून गेली. मुक्ताबाई स्वकार झाली. त्याच्या आधी निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवलेला होता आणि चिरंजीव भव असा आशीर्वाद दिलेला होता. प्रत्यक्ष शंकराने या आदिशक्तीला सांगितलं होतं, जसा अश्वत्थामा चिरंजीव आहे, जसा हनुमान चिरंजीव आहे, तसं मुक्ताबाई तुम्हाला चिरंजीव व्हायचंय. आणि म्हणून देहदृष्ट्या जशा या सगळ्यांच्या समाधी झाल्या तशा मुक्ताबाईची समाधी झाली नाही, कारण ती स्वकार झाली. ती कोण होती? ती आदिमाया, योगमाया, जी विजेच्या लोळाने जशी आकाशात निघून गेली तशीच मुक्ताबाई या विजेच्या लोळामध्ये स्वकारामध्ये अंतर्धान पावली. म्हणून आजही मुक्ताबाईंची समाधी स्थान आहे असं म्हटलं जातं, अंतर्धान पावली असं म्हटलं जातं, पण मुक्ताबाईंची समाधी नाही. बाहुलीच्या रूपामध्ये तिचे मंदिर आहेत, फार सुंदर आहे. 18 वर्षाचं आपलं आयुष्य फक्त आणि फक्त संन्याशाची मुलं म्हणून अवहेलना झेलत, आपल्या भावंडांना साथ करत आणि योग्य तिथे उपदेश करत, योग्य तिथे परखड बोलून, योग्य तिथे ब्राह्मणांना त्यांची जागा दाखवून, त्यांचं समाधान करून, त्यांचं म्हणणं परमेश्वर प्राप्ती जी आहे ती बाह्य जगात नाहीच आहे. अखंड नामस्मरण तुम्ही करा तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल. देवाची पूजा करणं, देवानेच दिलेलं पाणी त्याच्या डोक्यावर घालणं, त्यालाच त्यांनी दिलेल्या इतक्या अगणित ताऱ्यांनी, अगत सूर्य चंद्र हे सारं त्याचंच असताना तुम्ही छोट्याशा निरांजनाने त्याला ओवाळता आणि त्याची पोथ्या पुराण वाचता, याच्यातून देव तुम्हाला भेटणार नाही. अंतःकरणापासून देवाला हाक मारा, अंत निरपेक्षपणाने त्याची तुम्ही सेवा करा, त्याला निर्गुण निराकार अशा परमेश्वराचं नामस्मरण तुम्ही करा, तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल. अहो, या सगळ्या संत मंडळींनी जर जपमाळा घेतल्या असत्या आणि पोथ्या पुराण घेतली असती तर एवढं मोठं आगाध कार्य कधी झालं असतं त्यांच्या हातून. कशी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असती, कसे मुक्ताबाईंनी हरिपाठ लिहिले असते, ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिले असते, आणि नाथ महाराज तर सगळ्यात जास्त त्यांचं साहित्य. हे कसं साहित्य लिहायला त्यांना हा वेळ कुठून झाला असता? समाजाचा उद्धार करण्यासाठी कसा वेळ झाला असता? ही कर्मकांड करत बसली असते तर. या सगळ्या संतांची आपल्याला एकच शिकवण आहे, आत्म्यामध्ये प्रत्येकाच्या स्वतःपासून दुसऱ्याच्या आत्म्यापर्यंत त्याच्यामध्ये परमेश्वर बघा, त्याला अंतःकरणापासून साध घाला, अंतःकरणापासून नामस्मरण करा, तिथंच तुम्हाला परमेश्वर भेटेल. परमेश्वर बाहेर नाहीये, परमेश्वर तुमच्या आत आहे. आणि तो तुम्ही बघा, हे सांगण्यासाठी या सगळ्या संत मंडळींचा जन्म झालेला होता. आणि हेच मुक्ताबाईंनी सांगितलं. तिने कधीही पोथी वाचली नाही, त्यांनी कधीही देवाची पूजा करणार कुठे? ज्यांना घरदारच नाही ते 4 देवाची मूर्त्या मांडून त्याचं काय करणार आहेत? त्यांनी केलं तर रंजल्या गांजल्यांच्या आत्म्यामध्ये त्यांनी पांडुरंग बघितला. एक एक अभंग त्यांनी जो म्हटलाय त्याच्यात, त्या प्रत्येक अभंगामध्ये तो पांडुरंग आपल्याला दिसतोय. एक बहिणाबाईंची अत्यंत सुंदर कविता आहे, ती सांगायची मला तुम्हाला इच्छा होते, कारण ती कविता जेव्हा मी बहिणाबाईंची तुम्हाला सांगेन त्यातून मुक्ताबाईचं सगळं चरित्र हे आपण 1 तास ऐकलं ते त्याच्यामध्ये उलगडलं जाईल असं मला वाटतं. बहिणाबाई चौधरी यांची ही कविता आहे. माझी मुक्ताई मुक्ताई, माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगी यानं तिला मानलं रे गुरु. देख ज्ञानियाचा राजा, आदि माया पानावली, सर्व आताई पाना पियसन गेली. अरे संन्याशाची पोर, कोण बोलतीही नाही, टाकी देयल पोरांचं कधी तोंड पाहू नये. अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले, ताटी लावे ज्ञानदेव घरामध्ये रे दडले. उभं गेले ज्ञानदेव घडे असंगाशी संग, कय वयली मुक्ताई, बोले ताटेचे अभंग.
घेते हिरीदाचा ठाव, हिरीदाचा म्हणजे हृदयाचा, घेते हिरीदाचा ठाव, एका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. गहरले ज्ञानदेव, गहरले ज्ञानदेव, डोळे गेले भरीसन, गहरले ज्ञानदेव, डोळे गेले भरीसन, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताबाई बहीण. बघा, सगळं चरित्र या कवितेतनं बहिणाबाईंनी मुक्ताबाईचं हे रेखाटलेलं आहे. आणि म्हणून आज मुक्ताबाईची समाधी नाही, पण तिचं कार्य, तिचे हरिपाठ आणि मुख्य म्हणजे ज्ञानदेवांना कार्य प्रवृत्त करण्यासाठी रचलेले ताटीचे अभंग, हे इतकं महान कार्य मुक्ताबाईंनी केलेलं आहे की त्या रूपानं आजही मुक्ताबाई आपल्यामध्ये संजीवन आहे, जिवंत आहे. आणि अशा या मुक्ताबाईंची समाधी जरी झाली नाही तरी त्यावेळेला असं म्हटलं गेलं, कडाडिली वीज निरंजनी जेव्हा. आता निरंजनी शब्द पुन्हा मी इथं सांगते, अल्लख निरंजन ही जी नाथ जोग्याची परंपरा आहे त्याच्यामध्ये हा निरंजन शब्द येतो. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा भुक्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजवी एक घाई, वैकुंठात लक्ष घंटा वाजायला लागल्या, कारण मुक्ताबाई स्वकार झाली. झाली मुक्ताबाई स्वरूपाकार. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, लक्कन वीज चमकली होती. एक प्रहर प्रकाश झाला त्रिभुवनी, जेव्हा निरंजनी गुप्त झाली. गेले नेवरुनी आकाशा अबुट, मुक्ताबाई स्वकार झाली आणि जी प्रकाश पडला होता, जी वीज चमकली होती, सगळं निरभ्र झालं. अबुट म्हणजे निरभ्र. गेले निवारुनी आकाशा अबुट, नामा म्हणे कोठे मुक्ताबाई. कुठे गेली मुक्ताबाई? मुक्ताबाई अंतर्धान पावली. 18 वर्षामध्ये आपल्या आयुष्याचं सार्थक करून, आपलं कर्म करून, जनमानसामध्ये परमेश्वराबद्दलचं प्रेम आणि त्याची कशी भक्ती करावी हा उपदेश करून, चांगदेवासारख्या हठयोग्याला, नामदेवासारख्या विठ्ठलाचा शेजार असणाऱ्याला, विसोबा खेचरासारख्या अभिमान असणाऱ्या माणसांना उपदेश करून तिने भक्ती मार्गाला लावलं. हेच तिचं कार्य आहे आणि हेच तिचं कार्य आयुष्यभर आपल्याला खरं तर आपणही तिला गुरुस्थानी मानूया आणि या मुक्ताबाईचं हे स्वरूप आपल्या अंतःकरणात साठवूया आणि या मुक्ताबाईंच्या चरणी प्रार्थना करून आता मी माझ्या वाणीला विराम देते. मला इथे बोलवलं विरंगुळा कट्ट्यावर आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा सगळ्यांच्या समोर हे माझे बोल व्यक्त करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी खानोलकर सरांचे अत्यंत आभारी आहे. पूर्ण विरंगुळा कट्ट्यांचे तुमच्या सगळ्या प्रेक्षकांची मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. डॉक्टर शुभदाताई अनम्यूट करा आणि बोल. हो, नमस्कार. नमस्कार, बोला. काय बोलू अशी परिस्थिती झाली आहे. इतकं भावनेने मन ओथंबलेलं आहे की मुक्ताबाई संपूर्ण कळली आणि खूप छान वाटलं. प्रारंभी त्यांनी ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सर्व भावंडांच्या चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केलं. त्यानंतर ती तिन्ही भावंड एकरूप कशी होते हे सांगितलं. 11 वर्षाच्या आयुष्यामध्ये केवढं मोठं आगाध कार्य मुक्ताबाईने केलं. ही भगवती आदी प्रेय जननी. त्यांचा जन्म वडील विठ्ठल पंत, रुक्मिणी माता आपेगाव कुलकर्णी पदामध्ये झालेला आहे. आजोबांची परंपरा सांगितली. त्यानंतर शिक्षण त्या विठ्ठल पंतांचं पैठणला झाले सांगितलं. त्यानंतर ते तीर्थाटनाला गेले आणि त्र्यंबकेश्वराची इतकी उपासना केली की साक्षात त्र्यंबकेश्वराला वाटलं त्यांच्या पोटी जन्म घ्यावा. सिद्धोपंतांनी हे सगळं बघितलं, त्यांची परीक्षा घेतली. 15 दिवस त्यांना आपल्या घरी ठेवून घेतलं. शेवटी लग्नाचा विषय निघाला आणि मग विठ्ठल पंतांनी तरी सुद्धा सांगितलं की माझं मन संसारामध्ये रमणार नाही, मला तीर्थाटन करायचं आहे. पण ज्या वेळेला रात्री विठ्ठलानं येऊन साक्षात त्यांना दृष्टांत दिला की या मुलीला नाही म्हणू नकोस, या मुलीशी लग्न कर, तर त्या शेवटी त्यांना लग्न करावं लागलं.
थाटामाटात लग्न झालं, पण त्यांचं मन संसारात रमलं नाही. फक्त त्यांच्यामध्ये फरक काय झाला असेल तर आयुष्यामध्ये बायको नावाची एक व्यक्ती आली. 4 वर्ष संतती झाली नाही म्हटल्यानंतर पुन्हा वैराग्याने उचल खाल्ले आणि रुक्मिणीला सतत विचारून की मी संन्यास घेतो, मी संन्यास घेऊ का, मी घर सोडून जाऊ का. शेवटी संतापलेली जी कुठली स्त्री असेल ती जी म्हणते जा बाबा एकदा करा, त्याचप्रमाणे रुक्मिणीने त्यांना होकार दिला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन ते काशीला गेले आणि तिथे त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन पुढचं आयुष्य ते जगायला लागले. इकडे रुक्मिणीला पण खूप वाईट वाटलं. तिने आपले उपास, तपासना, व्रत, वैकल्य सगळं चालू ठेवलं आणि अखेरी एका यतीच्या दर्शनानं तिला साक्षात्कार असा झाला, तिला आशीर्वाद मिळाला की तुला पुत्र प्राप्ती होईल. तेव्हा ती हसली आणि मग त्याने विचारलं की आपण का हसताय. तेव्हा तिने सांगितलं की माझा पती हा संन्यास घेऊन बाहेर पडलेला आहे, त्यामुळे आपण म्हणता तो आशीर्वाद साक्षात होणं शक्य नाही. तेव्हा त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखलं की आपल्याकडे चैतन्य नावाचा जो कोणी एक शिष्य आलेला आहे, तोच या स्त्रीचा नवरा आहे. आणि मग शेवटी ते सिद्धोपंतांना आणि रुक्मिणीला काशीला घेऊन गेले. काशीला घेऊन गेल्यानंतर तिथे पाहताच त्यांनी विठ्ठलपंतांना ओळखलं आणि मग अशा तऱ्हेनं जी काही कृत्य आधी केली होती संन्यासासाठी, त्याचप्रमाणे संसारिक धर्मामध्ये येण्यासाठी सुद्धा काही कृत्य करावं लागले, काही विधी करावे लागले. आणि ते करून मग ते परत आळंदीला आले. पण आळंदीच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला की आपण संन्यासी आहात, त्यामुळे तुम्हाला पुन्हा संसार धर्म स्वीकारता येणार नाही. विठ्ठलपंतांना त्रास व्हायला लागला, रुक्मिणीला त्रास व्हायला लागला, सिद्धोपंतांना त्रास व्हायला लागला. शेवटी नाईलाजानं गावाबाहेर एक झोपडी करून त्यात त्याने आपलं आयुष्य चालू केलं. पण 12 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना निवृत्तीनाथांची प्राप्ती झाली. त्यानंतर ही मुलं जन्मली आणि 4ही मुलांचं तेज इतकं विलक्षण होतं की खरं तर समाजाने त्यांना समजून घ्यायला पाहिजे होतं. पण कर्मठपणा कोणी सोडायला तयार नसल्यामुळे त्यांना समाजाचा खूप त्रास झाला. विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीला देह शासन घ्यावं लागलं आणि एवढं केल्यानंतर सुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये काही फरक पडला नाही. ते पैठणला आले. पैठणच्या शुद्धीपत्राची त्यांनी मागणी केली, तरी पण झालं नाही. रेड्यामुखी वेद वदवले, मग पाठीवर वळ उठवून दाखवले, तरी पण पूर्ण शुद्धीपत्र मिळालं नाही. म्हणजे कंसानं शिळेवर जिला आपटली ती मुक्ताबाई. ज्ञान रेड्याला बरोबर त्याने घेतला आणि प्रवास सुरू झाला. आणि पुढे मग त्यांच्या प्रवासामध्ये अभंग रचना झाली. पांडुरंगाच्या स्तुतीपर अभंगाचा पाऊस पडू लागला. पुढे त्यांची चांगदेवांची गाठ पडलेली आहे की 1400 वर्षांचं वय आहे. दर 100 वर्षांनी मृत्यू येईल म्हणून ते खूप तपश्चर्या करायचे आणि लोक आजूबाजूला त्यांच्या प्रेत आणून ठेवायचे आणि लोकांचा असा विश्वास होता की त्यांची समाधी उतरल्यानंतर त्यातलं एक तरी प्रेत जिवंत करतील. कोणाला म्हणजे मुक्ती मिळेल हे सांगता येत नव्हतं. आणि मग ती प्रेत वगैरे बघितल्यानंतर मुक्ताबाई म्हणाली मीच जिवंत करते या सगळ्या प्रेतांना. त्यावेळी लोकांना खूप आश्चर्य वाटलं. एक कुत्रही मृत झालेलं होतं. त्या कुत्र्याला उचलून त्यांनी त्या सर्व प्रेतांवरून फिरवलं आणि सगळी प्रेत जिवंत झाली. नंतर तिथला गौरव स्वीकारून तो पुढे गेले. चांगदेवांना हे कळलं तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये इतका फरक पडला की एवढी लहान मुलं इतकं कार्य कसं काय करू शकतात. आता त्यांना कुठल्याही परिस्थितीत भेटलं पाहिजे आणि म्हणून त्या भेटीचा त्यांनी दिवस ठरवला. त्यामुळे कसं जायचं तर आपला त्यांचा जो अहम होता तो 1400 वर्षानंतरही गेला नव्हता, कारण त्यांना कोणी गुरु मिळालेला नव्हता आणि गुरुविण कोण
दाखवलेलं वाट, ही वाट त्यांना माहित नव्हती. त्यामुळे त्यांनी वाघावर स्वार होऊन सापाचा चाबूक केला आणि हजारो शिष्य घेऊन ते भेटीला गेले. त्यावेळी ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई, निवृत्ती आणि सोपाने सगळेजण एका भिंतीवर बसले होते. कोणाकडून त्यांना कळलं की चांगदेव तुमच्या भेटीला येत आहेत. त्यावेळी मुक्ताबाई म्हणाले, आता कसं जायचं आपण? तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले, आपण ह्या भिंतीला घेऊन जाऊया. त्यामुळे त्यांनी भिंतीला प्रेमळ स्पर्श केला आणि चल आता आम्हाला घेऊन, असं म्हटल्यानंतर भिंत त्यांना घेऊन गेली आणि चांगदेवांची भेट झाली. चांगदेव रमले. चांगदेवांच्या लक्षात आलं की आपल्या चुका काय झालेल्या आहेत किंवा आपला जो गर्व आहे, अहम आहे, तो किती चुकीचा आहे. त्यावेळेला मग आधी एक त्यांनी पत्र पाठवलं होतं ज्ञानेश्वरांना. कसं पत्र पाठवावं हा संभ्रम झाला. लहान लिहावं तरी अपमान होतो, मोठं म्हणावं तर आपला अपमान होतो आणि म्हणून त्यांनी कोरपत्र पाठवलं. ते कोरपत्र चारही भावंडांनी बघितलं आणि मुक्ताबाईच्या हाती आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की कोरा रे कोरा कागद कोरा. म्हणजे 14 वर्ष जगून सुद्धा ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही, अशा चांगदेवांचा तिला खूप म्हणजे हे हे वैषम्य वाटलं की 1400 वर्ष जगून एवढी तपश्चर्या करून शेवटी काय मिळालं. आणि मग अशा तऱ्हेनं 1400 वर्षाच्या चांगदेवानी मुक्ताबाईला गुरु केलं. पुढे मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले. मग ज्ञानेश्वर संतापून आले. कधी नव्हे तेवढा त्यांना राग आला. भिक्षेला कौरांना मागत असताना त्याच्यामध्ये माती टाकली. ही उद्विग्नता, समाजाचं हे रूप त्यांना खूप त्रासदायक ठरलं. त्यामुळे मुक्ताबाईंनी मग त्यांच्यासाठी 33 अभंग लिहिले. ते ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि योगी पावन मनाचा अपराध काही जनाचा, विश्व जन्य झाले आणि संत मुखे व्हावे पाणी. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एका संक्रांती निमित्त मग पुढे कोराण्याची भिक्षा आणि मांडे खाण्याचं ते आपल्याला सगळा प्रसंग कळला. आणि शेवटी एकेका भावंडाने समाधी घ्यायचं ठरवलं आणि अखेरी मुक्ताबाई ही पंचत्वामध्ये कशी विलीन झाली हेही त्यांनी खूप छान सांगितलं. नामदेवांचं उदाहरण आपल्याला सांगितलं, अखंड ज्याला देवाचा शेजारी कार्य अहंकार नाही गेला. म्हणजे मुक्ताबाई ही जन्मजात अत्यंत ज्ञानी आणि साक्षात लक्ष्मीचं रूप होती ती. आणि इतक्या प्रचंड कार्याने ती आज आपल्यामध्ये आहे की आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. सर्व भावंडांनी आपलं कार्य संपल्यानंतर अवतार ही संपवला. हा संकेत आपल्यासाठी खूप मोठा आहे. जीवनाचं सार्थक केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या समाजाने त्यांना खूप त्रास दिला, त्या समाजाबद्दल एकाही भावंडानं कुठेही वैषम्याचं एक शब्द वापरलेला नाही किंवा जे काही अपमानित व्हावं असं केलेलं नाही. आणि म्हणून या सगळ्यांचं आयुष्यभरावर आपल्याला ऋण मानून पुढे जायचं आहे. मुक्ताबाईचं महान कार्य आज आपल्यामध्ये आहे आणि महान कार्याने ती जिवंत आहे. ती आपल्या सर्वांची गुरु आहे, हा मोठा संदेश त्याने आपल्याला दिला. आणि आजची संध्याकाळ खूप चांगली गेली. आयुष्यभर आठवणीत राहील असं ज्ञान आपल्याला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत ऋणी आहे. मुक्ताबाई हा माझा आवडीचा विषय आहे. धन्यवाद.